ना सगळं काही तुझ्या गौरवासाठी आणि चांगलं असं म्हणून तू ऐक. आमेन. आपण क्वायर सोबत गीत गायन करूया. यासाठी गीत गायनाची सेवा करण्यास क्वायर पुढे येईल व गीत गायनाची सेवा करेन. हॅलो, सर्वांना प्रभू येशूच्या नावात सलाम. या आजच्या पवित्र वारी आपल्या जिवंत देवाच्या मंदिरात आपण त्याची स्तुती आराधना करण्यासाठी एकत्र आलेलो असताना त्याची आराधना करीत विजयसंगीत गीत नंबर 277 हे गाऊ. तेरी आराधना करू, पाप क्षमा कर, जीवन दे दे, दया की याचना करू. तेरी आराधना करूं, तेरी आराधना करूं, पाप क्षमा कर, जीवन दे दे, दया की याचना करूं. तेरी आराधना करूं, तेरी आराधना करूं, पाप क्षमा कर, जीवन दे दे, दया की याचना करूं. तेरी आराधना करूं. महान सर्वशक्तिमान तू ही है मेरे जीवन का संगीत. तू ही महान सर्वशक्तिमान तू ही है मेरे जीवन का संगीत. हृदय के तार तेरे झनकार, हृदय के तार छेड़े झनकार. तेरी आराधना है मधुर गीत, जीवन से मेरे तू महिमा पाए. एक ही कामना करूं, पाप क्षमा कर, जीवन दे दे, दया की याचना करूं. तेरी आराधना करूं. सृष्टि के हर एक कण कण में छाया है तेरी महिमा का राज. सृष्टि के हर एक कण कण में छाया है तेरी महिमा का राज. पक्षी भी करते हैं तेरी प्रशंसा, पक्षी भी करते हैं तेरी प्रशंसा. हर पल सुनाते हैं आनंद का राग. मेरी भी भक्ति तुझे ग्रहण हो, हृदय से प्रार्थना करूं. पाप क्षमा कर, जीवन दे दे, दया की याचना करूं. तेरी आराधना करूं.
जीवन ज्योति जला दे, तुझसे लगी है आशा मेरी। पतित जीवन ज्योति जला दे, तुझसे लगी है आशा मेरी। पाप में तन को दूर हटा दे, पाप में तन को दूर हटा दे, पूर्ण हो अभिलाषा मेरी। जीवन के दुखी कठिन क्षणों का दृढ़ता से सामना करूं, पाप क्षमा कर जीवन दे दे, दया की याचना करूं, तेरी आराधना करूं, तेरी आराधना करूं, पाप क्षमा कर जीवन दे दे, दया की याचना करूं, तेरी आराधना करूं। विजय संगीत गीत नंबर 273 यावेळेस आपण काढूया। गीत नंबर 273। आदि और अंत तू ही है, अल्फा और ओमेगा तू ही है। आदि और अंत तू ही है, अल्फा और ओमेगा तू ही है। आदि और अंत तू ही है, अल्फा और ओमेगा तू ही है। दूतों की स्तुति तू ही है, बुद्धि और ज्ञान तू ही है। राजाओं का राजा तू ही है, प्रभुओं का प्रभु तू ही है। यीशु तू महान है, महान है। यीशु तू सच्चा है, सच्चा है। यीशु तू जिंदा है, जिंदा है। यीशु तू धन्य है। दूतों की स्तुति तू ही है, बुद्धि और ज्ञान तू ही है। राजाओं का राजा तू ही है, प्रभुओं का प्रभु तू ही है। मेरा पापों से भरा, जग अंधेरा और अशुद्ध सारा। जीवन मेरा पापों से भरा, जग अंधेरा और अशुद्ध सारा। मुझको पापों से बचाने को मेरे लिए जीवन दिया है। मुझको पापों से बचाने को मेरे लिए जीवन दिया है। यीशु तू महान है, महान है। यीशु तू सच्चा है, सच्चा है। यीशु तू जिंदा है, जिंदा है। यीशु तू धन्य है। दूतों
ही है, प्रभुओं का प्रभु तू ही है। सारे गुनहगारों के लिए अपना खून बहाया यीशु ने, सारे गुनहगारों के लिए अपना खून बहाया यीशु ने। खाई घोड़ों की मार भी दी सलीब पर उसने अपनी जान, खाई घोड़ों की मार भी दी सलीब पर उसने अपनी जान। यीशु तू महान है, महान है, यीशु तू सच्चा है, सच्चा है, यीशु तू जिंदा है, जिंदा है, यीशु तू धन्य है। दूतों की स्तुति तू ही है, बुद्धि और ज्ञान तू ही है, राजाओं का राजा तू ही है, प्रभुओं का प्रभु तू ही है। करने आने वाला है, न्याय के साथ राज करने को, न्याय करने आने वाला है, न्याय के साथ राज करने को। धर्मियों को लेकर न्याय से सिंहासन पर राज करेगा, धर्मियों को लेकर न्याय से सिंहासन पर राज करेगा। यीशु तू महान है, महान है, यीशु तू सच्चा है, सच्चा है, यीशु तू जिंदा है, जिंदा है, यीशु तू धन्य है। दूतों की स्तुति तू ही है, बुद्धि और ज्ञान तू ही है, राजाओं का राजा तू ही है, प्रभुओं का प्रभु तू ही है। यीशु तू महान है, महान है, यीशु तू सच्चा है, सच्चा है, यीशु तू जिंदा है, जिंदा है, यीशु तू धन्य है। यावेळेस गीत नंबर 216 आपण काढूया। जय जय जगदीशा, जगाला तुझी मात्र आशा। गीत नंबर 216।
विश्वपते जग हे तुझी वाट बघते तुझी मात्र सेवा घडू दे जगामध्ये देवा तुझे राज्य येवो जगिया स्वर्ग उभारावो तुलाच वंदन घे अमुचे वैभव तू अवघे तुझ्या मात्र चरणी रमू दे सहर्ष दिन रजनी प्रभो परात्पर जय करुणाकर प्रभो परात्पर जय करुणाकर जय 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 बाबा जय 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 पुत्रा जय 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 आज्ञा जय जय जगदीशा जगाला तुझी मात्र आशा जय मंगल धामा जगावर तुझा मात्र प्रेमा जय जगदाधारा जगाला तुझा मात्र धारा जय जय विश्वपते जग हे तुझी वाट बघते तुझी मात्र सेवा घडू दे जगामध्ये देवा तुझे राज्य येवो जगिया स्वर्ग उभारावो तुलाच वंदन घे अमुचे वैभव तू अवघे तुझ्या मात्र चरणी रमू दे सहर्ष दिन रजनी प्रभो परात्पर जय करुणाकर प्रभो परात्पर जय करुणाकर जय 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 बाबा जय 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 पुत्रा जय 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 आज्ञा जय जय जगदीशा जगाला तुझी मात्र आशा जय जय जगदीशा जगाला तुझी मात्र आशा यावेळेस आपण आपल्या जागेवर उभं राहू आणि विजय संगीत गीत नंबर 4 सृष्टी सर्व गाती पवित्र प्रभूला आणि हे गीत गाण्यासाठी मी रेव्हरेंड डॉक्टर ग्लॅडविन जयकर बाळक साहेब आणि पाडवी अंकल यांना समोर येण्याची विनंती करतो. त्यांनी हे गीत गात असताना आमच्यासोबत गाण्यास आम्हाला शिकवावं. नवीन गीत आहे आमच्यासाठी. नवीन म्हणजे जुनं आहे परंतु थोडंसं ते अनेक वर्षांपासून आपण गायलेलं नाहीये. पवित्र प्रभूला सृष्टी सर्व गाती
पवित्र प्रभूला वंदू त्या देवाला आता मी वंदू त्या देवाला आता मी सृष्टी सर्व गाती पवित्र प्रभूला गाती पवित्र पवित्र दूत सर्व गाती पवित्र पवित्र नित्यची पवित्र वंदिती ते नित्यची पवित्र वंदिती ते सृष्टी सर्व गाती पवित्र प्रभूला पवित्रच कृत्ये सर्व त्याची होती पवित्रच कृत्ये सर्व त्याची होती मानव जगती निर्मितसे मानव जगती निर्मितसे सृष्टी सर्व गाती पवित्र प्रभूला विमल म्हणून स्वपुत्र धाडिला विमल म्हणून स्वपुत्र धाडिला न्याय हा राखीला पाहत्याने न्याय हा राखीला पाहत्याने सृष्टी सर्व गाती पवित्र प्रभूला पतितच आम्ही प्रार्थितो तुझला पतितच आम्ही प्रार्थितो तुझला शुद्धता आम्हाला द्यावी देवा शुद्धता आम्हाला द्यावी देवा सृष्टी सर्व गाती पवित्र प्रभूला शुद्ध जे असती त्याशी तू भेटशी शुद्ध जे असती त्याशी तू भेटशी म्हणून तुझशी मागतो हे म्हणून तुझशी मागतो हे सृष्टी सर्व गाती पवित्र प्रभूला बसूया आपण उपस्थित सन्मान्य पाळक वर्गाला माझी विनंती आहे आपण कृपा करून पुढे येऊन बसावत या आपण प्रार्थना करू हे दयाळू देव बाप्पा या सुमधुर गीतांच्या द्वारे तुझं स्तवन तुझी आराधना करीत तुझ्या चरणापाशी आम्ही येतो तुझं आमचं सहाय्य करता मार्गदर्शक एवढंच नव्हे तर दे बापा तू आमचा यावे हिरे बनून आम्हाला चालवतो तू इस्रायलाच्या स्तवनात वसणारा परमेश्वर आहेस तांबडा समुद्र पार केल्यानंतर लोकांनी गीत गायन केलं आणि डफ वाजवून तुझ्यासमोर नृत्य केलं प्रभू दे बापा आम्ही तुला धन्यवाद देतो तुझे आम्ही उपकार स्तुती करतो कारण की प्रभू तू स्तवनात वसणारा परमेश्वर
तुझ्या चरणापाशी पुन्हा एक वार आम्ही रीत होतं, तू आम्हाला भर. आजच्या उपासनेद्वारे तुझा गौरव आम्हा सगळ्यांच्या जीवनाद्वारे करून घे. व जो निरोप तुझ्या प्रिय दासाकडून आम्हासाठी तू आज देणार आहे त्याची घोषणा आशीर्वादित होऊ दे. आम्हा सगळ्यांच्या अंतकरणाचा ठाव तू घे आणि पवित्र आत्म्याची मोकळीक सगळ्यांना तू दे. प्रार्थना तारणाऱ्या प्रभू येशूच्या गोड आणि सुमधुर नावात केली म्हणून तू ऐक. आमेन. आजच्या सकाळी उपासनेमध्ये आपण स्तोत्रसंहितेचं वाचन करणार आहोत आणि त्यासाठी आपण स्तोत्रसंहिता ह्याचा अध्याय 27 हा आपण काढूया. आपणा सगळ्यांना विनंती आहे, आपण स्तोत्रसंहिता 27 याचं वाचन करणार आहोत. त्यासाठी आपल्या पवित्र शास्त्रामध्ये आपण ते सर्वप्रथम काढूया. दाविदाचं हे स्तोत्र आहे. परमेश्वर माझा प्रकाश आणि माझे तारण आहे, याबद्दल त्याने या ठिकाणी विदित केलेलं आहे. जर मिळालं असेल तर आपल्या जागेवर आपण उभं राहू आणि या स्तोत्रसंहितेचं आळीपाळीने आपण वाचन करणार आहोत. तर मंडळी, सर्वप्रथम मी वाचन करेल व दुसऱ्या वचनापासून कृपया आपण वाचन करावं. स्तोत्रसंहिता अध्याय 27. परमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे, मी कोणाची भीती बाळगू. परमेश्वर माझ्या जीवाचा दुर्ग आहे, मी कोणाचे भय धरू. सैन्यांनी माझ्या पुढे ठाणे दिले तरी माझे हृदय कचरणार नाही. माझ्यावर युद्ध प्रसंग ओढवला तरीही मी हिंमत धरून राहीन. कारण विपत्काली मला तो आपल्या मंडपात लपवून ठेवेल, मला तो आपल्या डेऱ्याच्या गुप्तस्थळी ठेवील, तो मला खडकावर उचलून ठेवील. मी उच्च स्वराने तुझा धावा करीत आहे. हे परमेश्वरा ऐक, माझ्यावर दया कर, माझी याचना ऐक. तू आपले मुख माझ्या दृष्टीआड करू नको, आपल्या सेवकाला रागाने दूर घालवू नको. तू माझे सहाय्य होत आला आहेस. हे माझ्या उद्धारक देवा, माझा त्याग करू नको, मला सोडू नको. हे परमेश्वरा, आपला मार्ग मला दाखव. लोक माझ्या पाळतीवर बसले आहेत, म्हणून मला धोपट मार्गाने ने. ह्या जिवंताच्या भूमीवर परमेश्वर खात्रीने माझे कल्याण करील. परमेश्वराची प्रतीक्षा कर, खंबीर हो, हिम्मत धर, परमेश्वराचीच प्रतीक्षा कर. उभे असतानाच आपला विश्वास जाहीर करूया व प्रेषितांचा मतांगीकार एका सुरात आपण म्हणूया. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्याचवर मी विश्वास ठेवितो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियेच्या उदरी जन्मास आला, पंत पिलाताच्या वेळेस ज्याने दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभावर खिळले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो मृत लोकात उतरला व तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव जो पिता ह्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याचवर मी विश्वास ठेवितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांचा सहभागीपणा, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन, याविषयी मी विश्वास धरितो. आमेन.
धन्यवाद. बसूया आपण. प्रियजन हो, आम्ही नित्य प्रार्थना करीत आहोत आणि नित्य प्रार्थनेमध्ये प्रभूचं सहाय्य आम्ही मागत आहोत. आम्ही SAMच्या सेवा कार्यासाठी प्रभूला धन्यवाद देऊया. मान्य अध्यक्ष, मान्य कार्यकारी संचालक, संस्थेचे सर्व प्रिय विश्वस्त, यासोबतच आपल्या शाळा, आपल्या मंडळ्या, वसतिगृह व प्रत्येक विश्वासणारा यांच्यासाठी आपण प्रभूकडे सहाय्य मागत आहोत, प्रार्थना करीत आहोत. आणि अजूनही प्रभू ज्या प्रियजनांना आरोग्य देत आहे त्या सगळ्यांसाठी नित्य आपण प्रार्थना करीत मंडळीच्या वडील प्रियांना प्रभूमध्ये आपण प्रार्थनेमध्ये स्थिर करीत असताना पुन्हा एक वार सगळ्यांच्या वतीने मी मध्यस्थीची प्रार्थना करतो. मागील सप्ताहामध्ये आपल्या मंडळीतील रमेश लोखंडे ह्यांच्या आईला प्रभू आज्ञा झाली. यांच्या मातोश्री या माजी आरोग्य पर्यवेक्षिका प्राथमिक आरोग्य केंद्र भोकर सदन जालना या ठिकाणी त्या सेवेला होत्या. प्रभूने त्यांना आज्ञा दिली. रमेश लोखंडे म्हणजेच संजयाताई लोखंडे हे कुटुंब आणि संजयाताई लोखंडेंच्या सासूबाईंना प्रभू आज्ञा झालेली आहे. तर लोखंडे कुटुंबाच्या सांत्वनासाठी SA चर्च नंदुरबार प्रार्थना करीत आहे. या सगळ्यांच्या वतीने मी प्रार्थना करतो. हे आमच्या दयाळू परमेश्वर पित्या, आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझं नाव आम्ही उंचवितो, कारण की प्रभू या भूतलावरती तू आमचा सहाय्य करता, आमचा मार्गदर्शक, आमचा वाटाड्या असा आहेस. दे बापा, आम्ही तुझ्याकडे ज्या वेळेला येतो त्यावेळेला जी शांती मिळते ती शांती जगातल्या कोणत्याच गोष्टीमध्ये मिळत नाही, कारण की तू शांतीचा राजकुमार असा आहेस. दयाळू दे बापा, स्तोत्र करता किती सुंदर रीतीने आपलं मन तुझ्यासमोर मोकळं करतो. तो म्हणतो, परमेश्वर माझं तारण आहे, परमेश्वर माझा प्रकाश आहे. प्रिय परमेश्वरा, तो म्हणतो की मला धोपट मार्गाने घेऊन चाल. प्रभू परमेश्वरा, जीवनामध्ये संकट आहेत, जीवनामध्ये वेगवेगळ्या गोष्टींचे धोके आहेत, परंतु प्रभू आमचा दृढ विश्वास आहे की तू आम्हाला कधी सोडत नाही, आम्हाला कधी त्यागत नाही. तू सदैव आमच्यासोबत असणारा परमेश्वर पिता आहे. स्तोत्र करता 121व्या स्तोत्रात म्हणतो की दिवसा सूर्याची आणि रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही. दे बापा, तू सावलीसारखा आमच्यासोबत आहेस. यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण की तू आम्हास चालवितो. प्रिय प्रभू, तुझं वचन म्हणतं की जेथे दोघे किंवा तिघे एकत्र माझ्या नावाने एकत्र जमले त्यांच्यामध्ये मी उपस्थित आहे. अरे प्रभू, तुझी ती उपस्थिती आम्हाला या ठिकाणी जाणवते. तुझ्या समक्षतेचा अनुभव या ठिकाणी आम्हाला मिळतो. व दे बापा, जे आम्ही तुझ्यासमोर सादर केलेलं आहे हे तुझ्यासमोर एक भेट म्हणून, आमच्या शब्दांचा स्तुतीचा यज्ञ म्हणून तुझ्यासमोर तो सादर आहे. दे बापा, हे तुला संतोषकारक व्हावं यासाठी तू आम्हावरती आपली दया, आपली कृपा कर. जी करुणा तू आम्हावर करीत आहेस दे बापा, जी प्रति सकाळी नवी होते, त्यासाठी आम्ही आभार मानतो. या दिवसांमध्ये जो पाऊस वेगवेगळ्या परिसरामध्ये होते त्यासाठी आम्ही आभार मानतो. व शेतीसाठी पूरक वातावरण प्रभू परमेश्वर पित्या तू दिलंस आणि देत आहेस. सोबतच नदी नाल्यांना पाणी आहे व त्याद्वारे आमचे तलाव भरले जातील, हा आमचा दृढ विश्वास आहे. व कसल्याही प्रकारची पाण्याची टंचाई न होता आम्हा सगळ्यांसाठी मुबलक असं तू देशील, हाही दृढ विश्वास दे बापा आम्ही बाळगतो. प्रिय प्रभू, नव्याने आम्ही शैक्षणिक वर्षाला सुरुवात केलेली आहे. सर्व गोष्टी अतिशय आशीर्वादित रीतीने होत आहेत, त्यासाठी आम्ही आभार मानतो. व या सगळ्या युनिटला दे बापा आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो, कारण की प्रभू दे बापा हे तुझ्याकडून आहे आणि हे आशीर्वादित आहे. या सर्वस्वाला दे बापा आम्ही तुझ्या हातामध्ये ठेवीत प्रार्थना करतो. हे सर्व कार्य प्रभू तुझ्या गौरवासाठी असंच पुढे चालू दे. दयाळू प्रभू दे बापा, आम्ही प्रार्थना करतो आमच्या मान्य अध्यक्षा, आमचे मान्य कार्यकारी संचालक, आमच्या संस्थेचे सर्व विश्वस्त. प्रिय प्रभू, आमची प्रार्थना या सर्व प्रियजनांना तुझी शक्ती दे, बळ दे, कारण की प्रभू जे विचार व ज्या योजना तू त्यांच्या मनामध्ये देशील त्या दृश्य स्वरूपाने साकार होतील, हा आमचा विश्वास आहे. कारण की दे बापा, येथवर जी वाटचाल झालेली आहे ती तुझ्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने, आमच्या पदाधिकारी वर्गांना दिलेल्या ज्ञानाने, बुद्धी सामर्थ्याने, लागणाऱ्या सर्व प्रकारच्या पुरवठ्याने, लागणाऱ्या सर्व प्रकारच्या साधनांनी दे बापा तू त्यांना युक्त केलंस व या सर्व कार्यांना पुढे प्रगती दिलीस, त्यासाठी आम्ही आभार मानतो. मागचं अवलोकन करीत असता दे बापा तू शाळेंना आशीर्वादित केलं, इमारती तू आम्हाला दिल्यास. एवढंच नव्हे तर दे बापा, जे काही शैक्षणिक साहित्य आम्हाला हवं होतं तेही दे बापा तू पुरवून दिलंस. एवढंच नव्हे तर दे बापा, आमच्या विद्यार्थ्यांनाही या विविध क्षेत्रामध्ये, मग ते क्रीडा क्षेत्र असो किंवा
शैक्षणिक क्षेत्र असो त्यामध्ये तू यश दिलंस. एवढंच नव्हे तर देवबापा जी बांधकामं हाती घेतली ती सगळी बांधकामं तू सिद्धीस जाऊ देत आहे. आम्ही आभार मानतो कारण की दूरदृष्टिकोन असलेले पदाधिकारी वर्ग प्रभू तू आम्हास दिले. आमची प्रार्थना आहे, अनेक वेळेला प्रवास आहे, अनेक वेळेला अभ्यास आहे, अनेक वेळेला खूप साऱ्या गोष्टींचं व्यवस्थापन आहे. हे सर्व करीत असताना देवबापा आमच्या पदाधिकारी वर्गांना व सर्व विश्वस्तांना तुझी शक्ती आणि बळ दे देवबापा. प्रिय प्रभू, आम्ही प्रार्थना करतो आमच्या मंडळांसाठी. मंडळांमध्ये जे नवचैतन्य निर्माण झालेलं आहे, नित्य प्रार्थना एवढंच नव्हे तर 2-7 मालिकेच्याद्वारे महिला वर्गांमध्ये पवित्र शास्त्राचं अध्ययन व उलगडा या प्रियांसाठी प्रभू तो आशीर्वादित करीत आहे. सोबतच देवबापा आम्ही संडे स्कूलच्या प्रिय लेकरांसाठी, शिक्षक वर्गांसाठी आभार मानतो कारण की प्रभू हे सेवा कार्य अतिशय चांगल्या रीतीने पुढे आणि पुढे जात आहे. तरुणांसाठी आमची प्रार्थना आहे प्रभू परमेश्वरा, त्यांच्या अंतकरणाचा ठाव तू घे. सोबतच जी प्रिय लेकरं शिकत आहेत, काही आपले ॲडमिशन घेत आहेत, आता वेगवेगळे राऊंड्स अध्ययनाचे सुरू होतील. आमची प्रार्थना आहे आमच्या मंडळीतल्या या सर्व तरुण लेकरांचे देवबापा मार्ग तू मोकळे कर, चांगलं कॉलेज त्यांना मिळू दे व त्यांचं शैक्षणिक जीवन खूप आशीर्वादाचं असं कर. सोबतच देवबापा आमची प्रार्थना आहे मंडळीमध्ये सेवा करत असताना सर्व पाळक वर्ग, सर्व सुवार्थिक वर्ग, मंडळांचे सर्व अध्यक्ष, मंडळांचे सचिव, खजिनदार या सगळ्यांसाठी देवबापा आम्ही तुझ्याकडे मागतो, तुझ्याकडे कृपा मागतो. त्यांचं सेवा कार्य देवबापा तू आशीर्वादित कर, त्याद्वारे तुझं गौरव तू करून घे. आणि देवबापा जी सेवा या प्रियजनांच्याद्वारे होते देवबापा ती तू खूप आशीर्वादाची कर, कारण मंडळीचं आध्यात्मिक भरणपोषण करणं हे फार गरजेचं आहे. कारण की प्रभू तुझं वचन हे मधासारखं आहे आणि हा मधाची गोडी आम्हा प्रत्येकाच्या मुखावरती सदैव असावी. एवढंच नव्हे तर देवबापा तुझं वचन हे तलवारीसारखं आहे, ते सांधे आणि मज्जा यांना छेदून जाणार आहे. एवढंच नव्हे तर देवबापा तुझं वचन हे जीवन बदलणार आहे. आणि म्हणूनच देवबापाच्या वचनाच्या सेवेसाठी समर्पित अशा या सर्व पाळक वर्गांसाठी, सुवार्थिक वर्गांसाठी, मंडळीची सेवा करत असताना मंडळीचे पदाधिकारी, मंडळीचं पंचमंडळ या सगळ्यांसाठी प्रभू आम्ही तुझ्याकडे मागतो. या सर्व प्रियांची सेवा देवबापा आशीर्वादित कर. सोबतच देवबापा आमच्या प्रिय शाळांसाठी आम्ही मागतो आमचे सर्व प्राचार्य, सर्व पर्यवेक्षक, आमचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व जो आमचा संपूर्ण शैक्षणिक वर्गाचा स्टाफ आहे त्या सगळ्यांसाठी. सोबतच वसतिगृह आहेत परमेश्वरा, हॉस्टेल वॉर्डन, हॉस्टेल सुप्रिटेंडेंट त्यांच्या सर्व सहकाऱ्यांसाठी. कारण की प्रभू देवबापा विद्यार्थी संख्या तुझ्या कृपेने तू आम्हाला दिलेली आहे. त्यांच्यासाठी लागणारी सोय करणं, त्यांच्यासाठी व्यवस्था सांभाळणं हे मोठं काम आहे. त्या करण्यासाठी तुझी कृपा दे. सोबतच शाळेचं व्यवस्थापन सांभाळत असताना सर्व प्राचार्यांना तू देवबापा सहाय्य करता हो. विविध परीक्षा या दिवसांमध्ये आहेत, सोबतच नवीन अध्ययन आहे, विद्यार्थ्यांसाठी देखील नवीन गोष्टी आहेत. आमची प्रार्थना आहे देवबापा येथवर चालवलं, येथून पुढे देखील तू चालव व प्रत्येकाचं शैक्षणिक जीवन आशीर्वादित होऊ दे. विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यार्थी दशेमध्ये शैक्षणिक जीवनाचा आनंद घ्यावा यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याच्या अंतकरणात प्रभू तुझं कार्य घडू दे आणि शाळेप्रती, अभ्यासाप्रती त्यांना आनंद वाटू दे. सोबतच देवबापा आमची प्रार्थना आहे आमच्या सेंट्रल ऑफिसच्या सेवा कार्यासाठी, प्रत्येक स्टाफ मेंबरसाठी. त्यांचं सेवा कार्य देवबापा आशीर्वादाचं कर व त्यांच्या कामाच्याद्वारे तुझं गौरव करून घे. जे आमची प्रिय लेकरं आहे बाहेरगावी शिक्षण घेत आहेत, काही लेकरं आमच्या प्रिय भारत देशात आहेत तर काही परदेशामध्ये आपलं अध्ययन करीत आहे. आम्ही बंधू जोशवा, बंधू अभिषेक या प्रिय लेकरांची आठवण करतो. तू त्यांच्यासोबत आहेस. त्यांचं शैक्षणिक जीवन देवबापा आशीर्वादित कर व त्यांच्या जीवनाद्वारे प्रभू तू गौरविला जा. मंडळी नित्यनेमाने त्यांच्यासाठी प्रार्थना करते. प्रभू तू त्यांचं सहाय्य हो. सोबतच जी प्रिय लेकरं आमच्या प्रिय भारत देशात वैद्यकीय शिक्षण आहे किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामधलं शिक्षण आहे, इंजिनिअरिंग म्हणा किंवा स्पर्धा परीक्षेचं म्हणा, देवबापा त्या ठिकाणी ही प्रिय लेकरं शैक्षणिक जीवन घेत असताना तू त्यांचं जीवन आशीर्वादित कर. काही लेकरं आता ॲडमिशन प्रक्रियेमध्ये आहेत, त्यांचं ॲडमिशन चांगल्या कॉलेजमध्ये व्हावं यासाठी आईवडिलांच्या प्रार्थना देवबापा तू ऐक. आणि मंडळी म्हणून आम्ही जी प्रार्थना करत आहोत ती तुझ्यासमोर सादर करीत प्रार्थना करतो देवबापा तू आमच्या मंडळीतल्या प्रत्येक लेकराचे शैक्षणिक मार्ग मोकळे कर व त्यांचं उज्ज्वल करिअर घडू दे. चांगलं उज्ज्वल त्यांचं जीवन घडून मंडळीसाठी व समाजासाठी ही तरुण लेकरं नेहमीच उपयोगी होऊ दे. सोबतच आमचे सर्व डॉक्टर आणि सर्व नर्सेस यांच्यासाठी प्रार्थना आहे. प्रभू अविरत सेवा करतात हे प्रियजन.
सगळ्यांना तुझी शक्ती दे व प्रत्येकाचं काम तुझ्यासमोर आशीर्वादाचं होऊ दे. पोलीस दलाच्या सेवेलाही देबापा आशीर्वादित कर व जी सेवा हे प्रियजन करीत आहे ते आशीर्वादाने भरलेलं असं असू दे. सरकारी आणि खाजगी ऑफिसेसमध्ये काही प्रियजन काम करता, कोणी आपला व्यवसाय करतात. देबापा मंडळीतल्या या सर्व प्रियांना तुझी कृपा दे व त्यांचं सेवा कार्य चांगलं होऊ दे. आमच्या प्रिय भारत देशावरती तुझी कृपा असू दे आणि आमच्या प्रिय भारत देशाला देबापा तू सांभाळ. आमचे मान्य पंतप्रधान, त्यांचं मंत्रिमंडळ, यासोबतच आमचा प्रिय महाराष्ट्र, आमचे मान्य मुख्यमंत्री व ज्या प्रिय नंदुरबार शहरात आम्ही राहतो आमच्या मान्य जिल्हाधिकारी, या सगळ्यांना देबापा आम्ही तुझ्या हाती देतो. देशाची व्यवस्था, समाजाची व्यवस्था हे सगळे सांभाळत असताना या प्रियांचा तू सहाय्य करता हो. सोबतच नंदुरबार शहरामध्ये अजूनही पाऊस हवा आहे. देबापा तुझ्या कृपेने तो दे व आम्हाला मुबलक असं होऊ दे. सोबतच देबापा आमची प्रार्थना आहे या परिसरामध्ये तुझं सेवा कार्य अधिक आणि अधिक आशीर्वादित होऊ दे. जे जे सेवा कार्य करीत आहे अशा सगळ्यांचा तू पाठीराखा हो. आमच्या मंडळीतल्या आजारी प्रियांची आम्ही आठवण करीत असताना आज आम्ही मालतीबाई वळवी, ज्योतिताई नाईक, जुलियाना अक्का गायकवाड, सोबतच रयता अक्का जांबिलसा यांची आठवण करतो. रयता अक्कांना देबापा तुझी कृपा दे, तुझा अनुग्रह दे. जे औषध उपचार दिले जात आहे त्यावरती देबापा तू त्यांना गुण येऊ दे. सोबतच देबापा आम्ही सुरेश ठाकूर, आनंदीबाई जयकर, सापाबाई शिंदे, राजेंद्र बोरा, अरुणा सुतारी, कांता सिस्टर, रुही माने, लताबाई वळवी आहेत, विनोद वळवी, वसंत पाडवी यांची आठवण करतो. आम्ही असे शिरसाट सरांची आठवण करतो. देबापा शिरसाट सरांना तुझं आरोग्य दे, तुझी कृपा असू दे. सोबतच आम्ही सुभाष वळवी यांची आठवण करतो. जहरसिंग वसावे, श्री पी डी लवणे, सुवार्ताबाई मसीदास, कामिना गायकवाड या प्रियजनांची आठवण करतो व ज्यांना आरोग्य दिलं त्यांच्यासाठी देखील देबापा आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. सोबत देबापा आमची प्रार्थना आहे शमुएल ठाकरे या बंधूला देबापा तुझी कृपा दे, तुझं आरोग्य दे. सोबतच देबापा आमच्या मंडळीत जे वडील प्रियजन आहे आमची प्रार्थना आहे नलिनीबाई मोजेस, आनंदीबाई पवार यांच्यासाठी. सुप्रभाबाई नाथानी आहे त्यांची आम्ही आठवण करतो. रेव्हरंड डी एम पाटील पाळकसाहेब, पद्माबाई साळवे, ममताबाई डलगे आहेत, दुर्गाबाई वळवी, कौशल्याबाई सोनेरी आहेत, सोबतच लवणे आंटी आहेत, चांदेकर सिस्टर आहेत. या प्रियजनांसाठी देबापा आमची प्रार्थना आहे. या सर्व प्रियजनांना तू सांभाळ. मंडळीत असलेले हे वडील प्रियजन प्रभू सेवेचा प्रदीर्घ अनुभव एवढंच नव्हे तर त्यांनी मिशनऱ्यांना पाहिलं, त्यांचं सेवाकार्य पाहिलं आणि आज मंडळीसाठी हे प्रियजन प्रार्थना करीत आहे. या वृद्ध मातापित्यांसाठी आम्ही देखील प्रार्थना करतो तो त्यांना आरोग्य लाभू दे. कदाचित कोणी कळवण्यास राहिलं असेल तर त्यांची आम्ही आठवण करतो व आज जे तुझ्याकडे प्रार्थना करीत आहे त्यांना तू कृपा पुरवावीस अशी विनंती करतो. प्रिय देबापा लोखंडे कुटुंबियांमध्ये जो दुःखाचा प्रसंग घडला, आमचे प्रिय बंधू रमेश लोखंडे यांच्या आईला तू आज्ञा केलीस परमेश्वर पित्या. आमची प्रार्थना आहे त्यांच्या पश्चात असलेल्या घरातल्या प्रियजनांसाठी. ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये भोरक सदन या ठिकाणी जालन्यातील त्यांची सेवा पर्यवेक्षिका म्हणून देबापा तू आशीर्वादित केलीस आणि त्यांच्या सेवेच्याद्वारे अनेकांना ख्रिस्त कळला असेल असा आम्ही विश्वास बाळगतो. आम्ही प्रार्थना करतो संजयाताई, त्यांचा संपूर्ण परिवार आणि त्यांच्या पश्चात असलेले सर्व कुटुंबीय, सर्व नातवंड या सगळ्यांसाठी आमची प्रार्थना आहे. प्रभू तू त्यांचं सांत्वन कर, समाधान कर व जी धन्य आशा आम्हाला आहे ख्रिस्ताच्या द्वितीय आगमनाची व 1 कोरिंथ याच्या 15व्या अध्यायात जसं म्हटलेलं आहे पुनरुत्थानाचं महत्त्व त्या ठिकाणी सांगितलं आहे आणि ख्रिस्त जसा पुनरुत्थित झाला तसा विश्वासणारा पुनरुत्थित होईल यावरती आम्ही दृढ विश्वास बाळगतो. आणि आमची प्रार्थना आहे देबापा तू ह्या सर्व प्रियांना सांत्वन दे, समाधान कर व तुझ्या दृढ विश्वासात घरातील प्रियजनांना तू राखावस अशी विनंती आहे. सोबतच देबापा आज आम्ही तुझ्या पवित्र वचनाकडे जाणार आहोत. आम्ही रेव्हरंड जे एच पठारे पाळकसाहेब यांच्यासाठी प्रार्थना करतो. त्यांच्याकडून येणारं वचन आम्हासाठी आशीर्वादाचं असं होऊ दे व देबापा तू आम्हाला तुझा पवित्र निरोप तुझ्या पवित्र वचनांच्या द्वारे दे. यासोबतच देबापा ज्या प्रार्थना विनंत्या आम्ही तुझ्यासमोर केलेल्या आहे आमचा विश्वास आहे त्या तू पुरवून देतोस. आमच्या या संपूर्ण सेवा कार्याला तुझ्या हाती आम्ही सोपतो प्रित्या तू सहाय्य कर. प्रभू येशूच्या गोड आणि सुमधुर नावात ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. यावेळेला आपण दान घेणार आहोत आणि दानार्पणासाठी क्वायर पुढे येऊन गीत गायनाची सेवा करेन.
आंधिया बन के आए जिंदगी के फिकर, आंधिया बन के आए जिंदगी के फिकर, कौन है तेरा रचने वाला, है भरोसा तेरा किधर, कौन है तेरा रचने वाला, है भरोसा तेरा किधर। गिन गिन के स्तुति करो, बेशुमार उसके दानों के लिए, अब तक उसने संभाला हमें, अपनी बाहों में लिए हुए, अब तक उसने संभाला हमें, अपनी बाहों में लिए हुए। गिन गिन के स्तुति करो, शत्रु का निशाना तुझ पर होगा ना सफल, तेरे शत्रु का निशाना तुझ पर होगा ना सफल, आंखों की पुतली जैसे रखेगा तुझे हर पल, आंखों की पुतली जैसे वो रखेगा तुझे हर पल। गिन गिन के स्तुति करो, जो मिटाने वे शस्त्र होंगे बेअसर, आए तुझे जो मिटाने वे शस्त्र होंगे बेअसर, तेरा रचने वाला तुझ पर रखता है अपनी नजर, तेरा रचने वाला तुझ पर रखता है अपनी नजर। गिन गिन के स्तुति करो,
बेशुमार उसके दानों के लिए अब तक उसने संभाला मुझे, अपनी बाहों में लिए हुए अब तक उसने संभाला हमें, अपनी बाहों में लिए हुए। गिन गिन के स्तुति करो, परमेश्वराची स्तुती असो सुमधुर गीतासाठी। आजच्या दानार्पणासोबतच ज्या प्रियजनांची वाढदिवस आहे, आपण आपल्या जागेवर उभं राहू शकता किंवा पुढे येऊ शकता। आपणासाठी प्रार्थना करण्यात येईल। ज्यांनी सुचवलं व ज्यांची नावं माझ्याकडे आहेत त्यांच्यापैकी आज शंवेल लालसिंग वळवी, मानसी नाईक, रोशनी कोकणी, सुदर्शन सुनील वळवी आणि माधुरी ठाकूर या प्रियजनांचा वाढदिवस आहे। मंडळीच्या वतीने आपणाला शुभेच्छा। मंगळवारी आकाश वाघ आणि डॉक्टर अर्चना लवणे, बुधवारी अनिकेत डलगे, सृजना वळवी, गुरुवारी अर्पणा झालटे, सविता चव्हाण, शुक्रवारी जयश्री चेतन सोनेरी, सानिध्य चेतन सोनेरी आणि प्राजक्ता वळवी, शनिवारी सियोन मांडे या प्रियजनांना मंडळीच्या वतीने शुभेच्छा देतो। सोबतच हर्षदा मोहन पवार, चांगले कॉलेज मिळाले याबद्दल उपकार स्तुतीचं दान त्यांनी प्रभूच्या भांडारात टाकलं आहे। सोबतच सुरेश बी गावित यांनी उपकार स्तुतीचं दान दिलेलं आहे। शारदा सुरेश गावित फॅमिली यांच्याकडून दशमांश आहे आणि डॉक्टर अर्चना लवणे यांनी उपकार स्तुतीचं दान हे दिलेलं आहे, ते मी प्रभूच्या भांडारामध्ये अर्पण करतो। मी सन्मान्य डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळकसाहेब आपणाला विनंती करेन, कृपा करून आपण पुढे यावत व वाढदिवसासाठी दानार्पणासाठी आपण प्रार्थना करावी। या दानासोबत आपण मध्यपूर्वेमध्ये इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये फार मोठा तणाव निर्माण झालेला आहे, तेथे शांती प्रस्थापित व्हावी म्हणून आपण इराण म्हणजे पर्शियाचं साम्राज्य जे होतं, ज्यातून एस्तेर राणी बनली, जिने यहुद्यांचा बचाव केला, तो देश किंवा ते साम्राज्य, आणि इस्रायल जे वाचले आणि आज त्यांच्या आपसामध्ये असणाऱ्या तंट्यामध्ये जग भरडलं जात आहे, अशा वेळेला तेथे परमेश्वराने शांती प्रस्थापित करावी म्हणून आपण इराण आणि इस्रायल यांच्यासाठी सुद्धा आपल्या प्रार्थनांमध्ये आठवण ठेवू। या आपण प्रार्थना करू। आमच्या स्वर्गातील दयाळू देव बापा, आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो। तुला मान, महिमा आणि गौरव देऊन तुला आम्ही सन्मानित करून तुझी जागा तू आमच्यामध्ये जी आहे ती तू घे, केंद्रस्थानी तू ये, मंडळीवर आपला अधिकार तू गाजव आणि तुझ्या नावाचा महिमा या जगामध्ये प्रगट कर। तू दिलेल्या जीवनाबद्दल, संधीबद्दल, केलेल्या कृपेबद्दल, झालेल्या सर्व या आठवड्याभरातल्या कामकाजामध्ये केलेल्या मदतीबद्दल, सहाय्याबद्दल, संरक्षण दिल्याबद्दल, मार्ग दाखविल्याबद्दल हे देव बापा आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो। जे काही तू आम्हाला दिलंस, ज्यामध्ये आम्ही हात घातला त्यामध्ये तू आम्हाला बरकत दिली, त्यामधून जे काही तुझी सेवा करण्यासाठी आम्ही दान आणलं आहे ते आम्ही तुझ्या समोर ठेवलं आहे। हे तू आपल्या हाती घे, हे तू बहुगुणित कर, आशीर्वादित कर। तुझ्या राज्याच्या वाढीसाठी याचा विनियोग व्हावा, तुझ्या दासांच्या गरजा भागविल्या जाव्यात आणि तुझ्या मंडळीची वाढ व्हावी म्हणून प्रभू हे दान तू उपयोगी कर। तू जे दृष्टांत आहेत ते पूर्तीसाठी लागणारा पैसा आणि माणसं तू आम्हाला पुरव, अशी पण आम्ही तुला विनंती करतो। सोबतच आम्ही प्रार्थना करतो देवापा की अनेकांचे वाढदिवस आहेत, त्यामध्ये शंवेल वळवी आहे, मानसी, रोशनी, सुदर्शन वळवी, माधुरी, त्याचप्रमाणे आकाश वाघ, डॉक्टर अर्चना लवणे, अनिकेत डलगे, सुजना, सोबत अर्पणा, सविता, जयश्री चेतन सोनेरी, सानिध्य चेतन सोनेरी, प्राजक्ता वळवी आणि सियोन मांडे इत्यादींचा वाढदिवस या दरम्यान असणार आहे। प्रभू, काहींचा आज आहे, आम्ही प्रार्थना करतो की त्यांचं जीवन तू आपल्या हाती घे, जसं तू त्यांचा सांभाळ केला तसं पुढे सुद्धा कर, त्यांना सर्व वाईटापासून राख। प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपेचा व सद्गुणाचा आत्मा त्यांना सुद्धा तू दे आणि त्यांचं तू सर्व वाईटापासून रक्षण कर।
सोबतच आम्ही जे आमची मुलं बाहेरगावी शिकतात, येथे शिकतात, त्यांची विशेष आठवण करतो. त्यांना बुद्धी, ज्ञान, समज आणि आकलन क्षमता तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे दे. त्यांच्यासमोर तू असावं, त्यांनी तुझं भय धरावं आणि पुढे जावं म्हणून प्रभू त्यांचं विशेष तू सहाय्य तू कर. आज आम्ही मध्यपूर्वेमध्ये निर्माण झालेला जो तणाव आहे, ज्यामध्ये इस्रायल राष्ट्र आणि इराण यांच्या आपसामध्ये काही कारणामुळे बिनसलेला आहे, एकमेकावर ते प्रतिहल्ला करीत असताना अनेक जीवांची जोखीम तेथे निर्माण झालेली आहे. अनेक गावं उद्ध्वस्त होण्याच्या लागस आलेली असताना, कोण श्रेष्ठ यामध्ये ते पडलेले असताना, हे परमेश्वर देवा, इस्रायलाला सद्बुद्धी व शहाणपण दे. त्यांचा देव परमेश्वर यहोवा कोण आहे व त्याच्या आधारावर त्यांनी कसं जगायला पाहिजे हे जगाला त्यांच्याद्वारे दिसू दे. इराण ज्याने आश्रय दिला होता एकेकाळी, त्या देशाला तू सहानुभूती दे आणि प्रभू या दोघांमध्ये असणारं वैमनस्य दूर व्हावं, शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून तू दया कर, अशी आम्ही तुला प्रार्थना करतो. या प्रार्थना विनंत्यासह आम्ही तुझे आभार मानतो की तू प्रार्थनांची उत्तर देणारा आमचा परमेश्वर आहे. तुझं नाव यहोवा जिरे, योग्य वेळी पाहून पुरवठा करणारा तू देव. तुझी आम्ही स्तुती करीत या दानाला व स्वतःला तुझ्या स्वाधीन करतो. तू गौरविला जा. देवापा आमची प्रार्थना तू ऐक. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या नावाने, आमेन. या सप्ताहासाठी सूचना आहे येणेप्रमाणे: सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते 10:30 या वेळामध्ये चर्चमध्ये सकाळचं डिवोशन घेतलं जाईल. बुधवारी सायंकाळी 4 वाजता महिला मंडळाची सभा चर्चमध्ये भरवण्यात येईल. शनिवारी सायंकाळी 6:30 वाजता तरुण संघ चर्चमध्ये भरवण्यात येईल. या महत्त्वपूर्ण सूचना या सप्ताहासाठी आहे. या वेळेला संडे स्कूलची लेकरं संडे स्कूलसाठी जाऊ शकतात. आज सन्मान्य रेव्हरंड जे.एच. पठारे पाळक साहेब वचनाची सेवा करणार आहेत. तत्पूर्वी मी आजच्या मरणाचा शास्त्रभाग आपणासमोर वाचतो. 2 तिमोथी चालेल ओके, हां चालेल. 2 तिमोथी अध्याय 2 आपण घेऊया. 2 तिमोथी अध्याय 2 वचन 14 पासून वचन 26 पर्यंत मी आपल्या सगळ्यांसाठी वाचतो. 2 तिमोथी 2 अध्याय वचन 14 पासून 26 पर्यंत. देवाला पटलेला काम करी. तू या गोष्टीची त्यांना आठवण दे. त्यांना प्रभूसमोर निक्षून सांग की शब्दयुद्ध करू नका. ते कशाच्याही उपयोगी न पडता ऐकणाऱ्यांच्या नाशास कारण होते. तू सत्याचे वचन नीट सांगणारा, लाज वाटण्यास कसलेही कारण नसलेला, देवाच्या पसंतीस उतरलेला काम करी असा स्वतःला सादर करण्यासाठी होईल तितके कर. अनितीच्या रिकाम्या वटवटीपासून दूर राहा. अशा वटवटी करणारे अभक्तीत अधिक सरसावतील आणि त्यांचे शिक्षण काळपुळीसारखे चरेल. त्यांच्यापैकी ह्युमनाय व फिलेत हे आहेत. ते सत्याविषयी चुकले आहेत, पुनरुत्थान होऊन गेले आहे असे ते म्हणतात आणि कित्येकांच्या विश्वासाचा नाश करीतात. तथापि देवाने घातलेला स्थिर पाया टिकून राहतो. त्यावर हा शिक्का मारलेला आहे. प्रभू आपले जे आहेत त्यांना ओळखतो आणि जो कोणी प्रभूचे नाव घेतो त्याने अनितीपासून दूर राहावे. मोठ्या घरात केवळ सोन्याची व रुपयाची पात्रे असतात असे नाही, तर लाकडाची व मातीचीही असतात. त्यापैकी कित्येकांचा उपयोग मानमान्यतेच्या कार्यासाठी होतो व काहींचा हलका कार्यासाठी होतो. म्हणून जर कोणी त्यापासून दूर राहून स्वतःला शुद्ध करील तर तो पवित्र केलेले, स्वामीला उपयोगी पडणारे, प्रत्येक चांगल्या कामास तयार केलेले असे मानाचे पात्र होईल. तरुणपणाच्या वासनापासून दूर पळ आणि शुद्ध मनाने प्रभूचा धावा करणाऱ्यांबरोबर नीतिमत्व, विश्वास, प्रीती, शांती यांच्या पाठीस लाग. मूर्खपणाच्या व अज्ञानाच्या वादविषयांपासून दूर राहा, कारण त्यापासून भांडणे उत्पन्न होतात हे तुला ठाऊक आहे. प्रभूच्या दासाने भांडू नये, तर त्याने सर्वांबरोबर सौम्य, शिकविण्यात निपुण, सहनशील, विरोध करणाऱ्यांना सौम्यतेने शिक्षण देणारा असे असावे. कदाचित देव त्यांना सत्याचे ज्ञान होण्यासाठी पश्चाताप बुद्धी देईल आणि सैतानाने त्यांना धरून ठेविल्यानंतर ते त्याच्या पाशातून सुटून देवाच्या इच्छेस वश होण्याकरिता
शुद्धीवर येतील. देवबाप ही वचने आशीर्वादित करो. मी आपणा सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये सन्मान्य रेव्हरंड जयेश पठारे पाळक साहेब आपलं स्वागत करतो व पुढील वेळ वचनाच्या सेवेला मी आपणाला आमंत्रित करतो. प्रभू येशूच्या नावामध्ये सर्वांना सलाम. आजचा वाचलेला जो शास्त्र भाग आहे 2 तिमोथी 2 अध्याय आणि 14 पासून तर 26 पर्यंत 2 वचनाकडे आपलं लक्ष केंद्रित करू आपण. 20 आणि 21 2 अध्याय 20 आणि 21 या वचनाकडे आपण लक्ष लावू. मोठ्या घरात केवळ सोन्याची व रुपयांची पात्रे असतात असे नाही, तर लाकडाची व मातीचीही असतात. त्यापैकी कित्येकांचा उपयोग मान मान्यतेच्या कार्यासाठी होतो व काहींचा हलक्या कार्यासाठी होतो. म्हणून जर कोणी त्यापासून दूर राहून स्वतःला शुद्ध करील तर तो पवित्र केलेले, स्वामीला उपयोगी पडणारे, प्रत्येक चांगल्या कामास तयार असलेले असे मानाचे पात्र होईल. आजचा जो विषय आहे स्वामीला उपयोगी पडणारं पात्र किंवा मानाचं सन्मानाचं पात्र आम्ही बनावं. पवित्र शास्त्रामध्ये या नवीन करारामध्ये या पत्रांचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस संत पौलाने लिहिलेल्या या 13-14 पत्रांमध्ये व्यक्तिवाचक रीतीने ज्यांना उद्देशून पत्र लिहिलेले आहेत त्यापैकी आपल्याला माहीत आहे की तिमोथी, तीत आहे, फिलेमोन आहे. आणि या पत्रांमधून संत पौलाने या विदेशियांमधून जे ख्रिस्ती झालेले आहेत, जे यहुदियांमधून जे ख्रिस्ती झालेले आहेत, अशा सर्वांना उद्देशून, मग ते ख्रिस्ती कुटुंब असो, कुटुंबातल्या व्यक्ती असोत, मंडळी असो, समाज असो, बाहेरच्या लोकांबरोबर या सर्व गोष्टींचा उद्देश आपण जर विचार केला तर देवाने जे रहस्य असं म्हटलं की जे गुप्त होतं ते प्रगट केलं नवीन करारामध्ये. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील बलिदानाच्या द्वारे एक नवीन समाज या जगामध्ये अस्तित्वात आला. कारण आपल्याला माहीत आहे की देवाची योजना इस्रायल राष्ट्रासाठी होती की केवळ इस्रायल जे देवाचे निवडलेले लोक आहेत, जी त्याची पवित्र प्रजा आहे, ते देवाच्या राज्यासाठी राखून ठेवलेले होते. जे विदेशी आहेत, जे परकीय आहेत, त्यांना कुत्र्याची उपमा दिली जात होती. कुत्र्या समान आहेत. आणि जसं पवित्र शास्त्र आपल्याला नवीन करारामध्ये प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये वाचायला मिळतं की देवाच्या राज्यामध्ये जे अनेक गुणदोष दिलेले आहेत, पापं दिलेले आहेत, त्यामध्ये कुत्र्यांचा उल्लेख केलेला आहे. आणि कुत्र्यांचा प्रवेश देवाच्या राज्यात होणार नाही. जे कुत्रे म्हटलेलं आहे ते विदेशी या परराष्ट्रीयांना उद्देशून म्हटलेलं आहे. हे लोक फक्त नाशासाठी राखून ठेवलेले होते. म्हणून इस्रायल लोक स्वतःला अति श्रेष्ठ समजत आणि ह्या विदेशी लोकांना तुच्छ लेखत. देवाची ही दैवी योजना होती की हे यहुदी आणि हे परराष्ट्रीय लोक, हे विदेशी लोक यांचा मिळून एक नवीन समाज, एक नवीन संघटना तयार होऊन देवाचं कुटुंब बनवावं. आणि म्हणून आपल्याला माहीत आहे की ह्या इस्रायल राष्ट्राने देवाला नाना प्रकारे वीट आणला. मिसर देशामधून परमेश्वराने ज्यावेळेस या इस्रायल राष्ट्राला बाहेर काढलं, 40 वर्ष देवाने त्यांची इतकी काळजी घेतली की त्यांच्या मनातल्या ज्या काही इच्छा होत्या त्या पूर्ण तृप्त केल्या. इतकं खाऊ पिऊ घातलं, त्यांचं रक्षण केलं, शत्रूंपासून रक्षण केलं. देवाचा उद्देश होता की ह्या लोकांना त्याची ओळख व्हावी. परंतु हे लोक सतत कुरकुरत राहिले. एवढंच नव्हे तर थोडे दिवस गेले, ह्या गुलामगिरीमधून बाहेर पडले मिस्रामधून आणि या रानामध्ये ज्यावेळेस आले आणि मोशे फक्त 40 दिवस त्या पर्वतावर गेला. खाली लगेच लोक बिघडले. अहरोनाला म्हटलं की आमच्यासाठी आमच्या समोर चालणारे देव तू बनव, कारण मोसे आता गेला, त्याचं काय झालं आम्हाला माहीत नाही. आणि हे इतके अनावर झाले
की शेवटी अहरोनाने त्यांना म्हटलं की तुमचं सोनं नाणं मला द्या, आणि ते त्याने वितळवलं आणि एक सोन्याचं वासरू बनवलं, आणि ह्या मूर्तीला ते भजू लागले आणि म्हणू लागले की ह्याच देवाने आम्हाला गुलामगिरीतून सोडवलं, हाच आमचा देव आहे. तरी देवाने त्यांच्यावर दया केली, कुरकुर करत राहिले, अन्न पुरवलं, पाणी पुरवलं, त्यांना सर्व गोष्टी दिल्या. हे इस्रायल राष्ट्र अतिशय कठीण मनाचे लोक होते, आणि म्हणून देव म्हटलं हे माझ्या विसाव्याच्या स्थानी कदापि यावयाचे नाहीत. देव सहन करत गेला, त्यांना शिक्षा दिली, फटके दिले, अनेक ह्या विदेशी राष्ट्रांच्या, या परकीय राष्ट्रांच्या ताब्यात गुलाम म्हणून त्यांना दिलं, तरीही देवाने त्यांच्यावर दया केली. आणि शेवटी आपल्याला माहीत आहे की नवीन करारामध्ये आमचा प्रभू येशू ख्रिस्त हा यहुदी त्या आपल्या स्वकीयांकडे आला, देवाचं रहस्य उलगडून सांगण्यासाठी. तो देवाचा पुत्र त्यांच्यामध्ये वावरला, राहिला, त्यांच्यावर फार प्रीती केली, तरी पण त्यांनी त्याला स्वीकारलं नाही, त्याच्यावर दोषारोप लावले, आणि त्या आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांनी काल्वरीच्या वधस्तंभावर मारलं. ह्याचा दोष संपूर्ण या यहुदी इस्रायल लोकांचा आहे. ज्यावेळेस पिलाताने म्हटलं की ह्याच्या ठाई काही दोष नाही, हा निर्दोष आहे, ते म्हणतात की ह्याचं जो निर्दोष आहे त्याचं रक्त, त्याचा शाप, त्याचा दोष आमच्यावर, आमच्या मुलाबाळावर येऊ द्या. हा सर्व शाप त्यांनी ओढवून घेतला, आणि परिणाम इसवी सन 70 आपल्याला पाहायला मिळतं की त्या येरुशलेमला ज्यावेळेस जाळलं त्या नीरो बादशाहाने, आणि त्या संपूर्ण शहरामध्ये रक्तरंजित अशी क्रांती घडली, रक्ताचे पूर वाहू लागले, भयानक ह्या संपूर्ण इस्रायल राष्ट्राचा छळ झाला, लाखो लोक मारले गेले. तेव्हापासून जगाच्या पायदळी हे राष्ट्र तुडवलं जात आहे, कारण त्यांनी आपल्या मसीहाला नाकारलेलं आहे. त्यांच्या कठीणपणामुळे देवाने त्यांना दूर सारलं, आणि जे विदेशी, जे परके इस्रायलाच्या राष्ट्राबाहेरचे लोक, त्या आम्हाला देवाच्या राज्याचे भागीदार होण्यासाठी देवाने संधी दिली, आणि ही संधी देवाने आजपर्यंत आमच्यासाठी मोकळी ठेवलेली आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्र म्हणतो, जो कोणी त्याचा स्वीकार करतो, जो कोणी त्याचकडे येतो, जो कोणी पश्चाताप करतो, त्याला देव आपलं स्वतःचा मानतो. कारण आम्ही नवीन बनतो, नवीन उत्पत्ती होतो, आमच्यातलं जुनेपण, आमचं हे परकीयपण निघून जातो, आणि आम्ही देवाचं संतान बनतो. देवाचा उद्देश होता की ह्या इस्रायल, ह्या यहुदी आणि ह्या परराष्ट्रीय लोकांचा मिळून एक नवीन समाज निर्माण करावा. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्या काल्वरीच्या वधस्तंभावर मारला, आणि त्याच्या रक्ताने असं म्हटलं की मंडळीची स्थापना झाली. त्याने आधीच वचन दिलं होतं, मी आपली मंडळी रचीन या खडकावर. ज्या पेत्राने विश्वास धरला की ख्रिस्त जो आहे तो तूच आहे, तू मसीह आहे, आणि प्रभूने म्हटलं की याच खडकावर, म्हणजे या विश्वासावर मी आपली मंडळी रचीन. आणि मंडळीची रचना, मंडळीचा असं म्हटलं उभारणी प्रभू येशू ख्रिस्ताने या विश्वासाच्या पायावर केली आहे. नवीन करारामध्ये ज्याला मोठं घर म्हटलेलं आहे, मोठ्या घराचा हा दृष्टांत आहे. मोठ्या घरात केवळ सोन्याची व रुपयाची पात्रे असतात असे नाही. हे मोठं घर ही देवाची मंडळी, देवाचं घर आहे, आणि या घरामध्ये राहणारे जे विश्वासणारे आहेत, मग ते यहुदी असो, विदेशी असो, आपण नवीन समाज बनलेला आहोत. आणि मागील दिवसांमध्ये जे प्रशिक्षण घेतलं गेलं किंवा घेत आहोत, मंडळांना दिलं जात आहे, त्यामधून ग्रहसंहिता हे जे शिकवण्यात आलेलं आहे की ह्या नवीन समाजाला, या नवीन मंडळीला, या नवीन कुटुंबाला, या नवीन घराला जे नियम लावून दिलेले आहेत की मंडळीमध्ये किंवा कुटुंबामध्ये, समाजामध्ये आम्ही कसं वावरावं. मग आईवडिलांचं मुलांसंबंधाने, मुलांचं आईवडिलांसंबंधाने,
एकमेकाशी असलेलं कर्तव्य काय, नातेसंबंध काय आहेत, शेजाऱ्यांबद्दल, आपल्या बंधूबद्दल, आणि ह्या सर्व गोष्टी आम्ही पाळाव्यात ही देवाची इच्छा आहे. आज आपण ह्या कुटुंबाला ज्याला म्हटलेलं आहे की मोठं घर म्हणजे देवाची मंडळी, जिचा पाया प्रेषित आणि संदेष्टे या पायावर ही मंडळी उभारलेली आहे. म्हणजे तो स्थिर पाया आहे, न हलणारा असा तो पाया आहे. आणि ह्या मंडळीची उभारणी देवाने या प्रकारे केलेली आहे. आणि अशा या घरामध्ये, अशा या मोठ्या मंडळीमध्ये जो समाज म्हणून आपण एकत्र येतो, कुटुंब अनेक विश्वासणारे म्हणून आपण एकत्र येतो, त्या आम्हाला संत पौलाने 2 गोष्टी शिकवलेल्या आहेत की त्या घरामध्ये जे वावरणारे लोक आहेत त्यांच्यामध्ये 2 भाग आहेत, 2 गट आहेत, 2 तट आहेत. आणि त्याच्यामध्ये पहिला जो भाग आहे सोनं आणि चांदी यांचे पात्र, आणि दुसरे आहेत लाकूड आणि माती. म्हणजे असं म्हटलं आहे की खरे ख्रिस्ती, नामधारी ख्रिस्ती, विश्वासणारे, अविश्वासणारे, खोटे शिक्षक आहेत, जे देवाला मानणारे आहेत, ते पवित्र निवडलेले, वेगळे केलेले. आणि हा अशा प्रकारचा जो समाज आहे तो आहे मंडळी. आणि ह्या मंडळीमध्ये हे गट तट असे विभाग असूनही तरी पण ती ख्रिस्ताची मंडळी आहे, ते कुटुंब आहे. आणि त्या कुटुंबाचा जो प्रमुख आहे तो ख्रिस्त आहे. आणि आपण सर्व मिळून त्याचे अवयव आहेत. आज आपल्याला ह्या घरामध्ये वावरत असताना, या कुटुंबामध्ये वावरत असताना तुम्हाला आणि मला देवाची इच्छा ही आहे की आम्ही प्रत्येकजण त्या स्वामीला, त्या मालकाला, त्या ख्रिस्ताला, त्या देवपित्याला आपण उपयोगी पात्र बनावेत. आणि देव कोणाचा उपयोग करून घेतो, कोणत्या पात्रांचा उपयोग करून घेतो, आपल्याला या ठिकाणी माहीत आहे की जे स्वतःला शुद्ध आणि पवित्र केलेले आहेत, वेगळे केलेले आहेत, स्वामीला उपयोगी पडावे म्हणून देव त्यांचा उपयोग करतो. दुसरे आहेत लाकूड आणि माती, कमी दर्जाचे, कमी प्रमाणाचे. आपल्याला माहीत आहे की आपल्या घरामध्ये फार वेगळ्या प्रकारचे भांडे, कुंडे किंवा पात्र असतात. काही फार मानाचे असतात, काही विशेष सन्मानाच्या प्रसंगी, सणावाराला आपण काढतो. आता आपल्या घरांमध्ये सोन्या चांदीचे नसतील, परंतु मोठमोठ्या घरांमध्ये, महालांमध्ये, राजवाड्यांमध्ये आजही आहेत. आपल्याला या सगळ्या आख्यायिका माहीत आहेत, हिस्ट्री माहीत आहे. कारण भारत एक काळ असा होता की असं म्हटलं की सोनं लोक काठीला बांधून फिरत होते. आणि असं म्हटलेलं आहे की ब्रिटिशांनी ते सोनं लुटून नेलं, अनेक परकीय राजांनी आपल्यावर आक्रमणं केले. ते ह्या भारत देशातलं सोनं त्या काळात कदाचित प्रसिद्ध असावं. आज तर सोन्याची किंमत लाखाच्या वर गेलेली आहे, ते 10 ग्रॅमला. आणि करोडोच्या घरात असं म्हटलेलं आहे की अतिशय मूल्यवान असे जे पात्र आहेत ते सोने आणि चांदीचे. आणि या सोनं आणि चांदीच्या पात्रांमध्ये जे असं म्हटलं की मानाचे आहेत, ते फार मूल्यवान आहेत. म्हणून ते काय इकडे तिकडे आपण अस्ताव्यस्त टाकत नाही, ते व्यवस्थित तिजोरीत, कपाटात बंदिस्त ठेवतो. दुसरे पात्र आहेत ते कमी मानाचे आहेत, कमी दर्जाचे आहेत. आणि त्याचा उपयोग हलक्या कामांसाठी. आपल्याला माहिती आहे कचरा कुंडी, काही सडलेलं किंवा घाण टाकण्यासाठी, जुने पुराणे काही वस्तू आहेत भंगार ठेवण्यासाठी, अशा अनेक प्रकारच्या वस्तू ठेवण्यासाठी पण काही गोष्टी असतात. आणि देवाच्या मंडळीमध्ये, ख्रिस्ताच्या मंडळीमध्ये देव अशा प्रकारे आम्हाला ठेवतो. आता ते समजण्यासाठी ते प्रभू येशू ख्रिस्ताने एक उदाहरण दिलेलं आहे, निंदनाचा दाखला. कारण मंडळीला शेताची उपमा दिलेली आहे. आणि त्या शेतामध्ये जे बी पेरलेलं आहे ते उत्तम बी पेरलं गेलेलं आहे. आणि देवाच्या वचनाचं हे उत्तम बी पेरलं. आणि रातोरात त्या दुष्टाने येऊन, त्या सैतानाने येऊन
ते निंदन पेरून गेला आणि दोघं सारखे वाढू लागले. गहू पण आणि निंदन पण संगती वाढत गेले. आणि जे कामकरी होते त्यांनी मालकाला विचारलं की महाराज, फार निंदन वाढलेलं आहे, उपटून टाकू का? प्रभू म्हणतो की नाही, दोन्ही संगती वाढू द्या. कदाचित तुम्ही ते निंदन उपटायला जाल तर चांगला गहू पण त्याच्याबरोबर उपटला जाईल. त्या कापणीच्या वेळेस हे वेगळंच केलं जाईल. ह्या जगाची कापणीची वेळ येईल तोपर्यंत देवाच्या मंडळीमध्ये या प्रकारचे दोन प्रकारचे गट हे राहणार आहेत. आपण कोणत्या गटातले लोक आहोत हे आपल्याला समजण्यासाठी आज आपण या वचनांकडे लक्ष लावणार आहोत. आणि म्हणून आजच्या वचनाचा विचार करत असताना संत पौलाने तिमोथेला उद्देशून जे पत्र लिहिलेले आहे, हा तरुण पाळक आहे, तीत आहे, तिमोथी आहे. आणि त्या काळामध्ये ह्या गोष्टी त्यांना समजणं फार गरजेचं होतं. आणि संत पौलाने या तिमोथेच्या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे की देवाला उपयोगी पडणारं पात्र, सन्मानाचं पात्र तुला जर बनायचं आहे तर देवाच्या मंडळीमध्ये आपण वावरणारे देवाचे लोक, जे विश्वासणारे म्हणवणारे, त्या आम्हाला पवित्र जीवन जगून आम्हाला देवाची सेवा केली पाहिजे. आम्ही स्वतःला तयार केलं पाहिजे यासाठी की आम्ही स्वामीला उपयोगी पडणारं पात्र असावं. कोणत्याही मंडळीमध्ये असं म्हटलं की हे दोन्ही प्रकारचे गट आहेत आणि या महान कार्यासाठी देव कमी अधिक प्रकारे लोकांचा उपयोग करतो. काही फार मानापानासाठी, सन्मानासाठी देव त्या सभासदांचा उपयोग करतो. आणि जे कमी दर्जाचे आहेत किंवा इतर कामासाठी देव ज्यांचा उपयोग करतो, असं म्हटलं की देवाला दोन्ही गटांची गरज आहे. आता हे दोन्ही प्रकारच्या गटांची गरज आहे याचा अर्थ आम्ही कसं वागलं, कसं राहिलं हे देवाला आवडतं असं नाही. परंतु आम्हाला या वचनाकडून हे समजून घ्यायचं आहे की प्रत्येक खऱ्या विश्वासणाऱ्यांनी ह्या अयोग्य गोष्टींपासून दूर राहून स्वतःला शुद्ध केलं पाहिजे. आणि स्वतःला शुद्ध करणं का गरजेचं आहे, ह्या कोणत्या दुर्गुण आहेत त्या गोष्टी आम्हाला समजून घ्यायच्या आहेत. ज्या खोट्या व उपयोगी नसणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, असं म्हटलं की त्या जर आम्ही दूर केल्या नाही तर आम्हाला देव उपयोगी करणार नाही. म्हणून स्वतःला खोट्या शिकवणीपासून आम्हाला दूर ठेवलं पाहिजे. आता हा उद्देश फार महत्त्वाचा आहे संत पौलाचा या गोष्टी शिकवण्यामागं. जे देवाचं वचन शिकवणारे देवाचे प्रेषित आहेत, प्रभूचे सेवक वर्ग आहेत, तिमोथेसारखे तरुण पाळक आहेत, ते मनापासून हे वचन शिकवत होते. परंतु असेही खोटे शिक्षक त्या काळामध्ये होऊन गेले. आणि 17व्या वचनामध्ये हुमनाई आणि फिलेत हे आहेत. आणि असं म्हटलं की त्यांनी मंडळांमध्ये या प्रकारचं खोटं शिक्षण पसरवून दिलेलं होतं. आणि अशा या गोष्टीमुळे वादविवाद निर्माण होतील, भांडणं उपस्थित होतील आणि मंडळांचं नाश होईल. म्हणून संत पौलाने या गोष्टी सांभाळून या तिमोथेला या वचनांमध्ये शिकवलेल्या आहेत. आम्ही या खोट्या शिकवणीपासून स्वतःला दूर ठेवलं पाहिजे. आपण स्वतःला शुद्ध राखलं पाहिजे. व्यर्थ त्या वादामध्ये आपण पडू नये म्हणून पौल त्याला सल्ला देत आहे. पवित्र केलेले स्वामीला उपयोगी पडणारे प्रत्येक चांगल्या कामास तयार केलेले असे मानाचे पात्र पौल तिमोथेला सांगतो तुला बनलं पाहिजे. आज आपण ख्रिस्ताची मंडळी म्हणून एकत्र येत असताना तुम्हाला आणि मला देखील ह्या गोष्टी अतिशय आवश्यक आहे, गरजेच्या आहेत की मी मानाचं पात्र होण्यासाठी कोणत्या प्रकारची पात्रता माझ्या अंगी असावी. या 2 वचनांमध्ये देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी पवित्र आणि योग्य जीवन जगण्याची गरज स्पष्टपणे मांडलेली आहे. जर आपण हे स्वतःला शुद्ध आणि पवित्र केलं, वेगळं करून ठेवलं तर तो स्वामी, तो धनी, तो मालक
आपला उपयोग करेल आणि आपण उपयोगी व्हावं म्हणून आपण स्वतःला वेगळं केलं पाहिजे, ही देवाची इच्छा आहे. कधीकधी आपण तसंच पुढं रेटत जाण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून अयोग्य प्रकारे वागून अयोग्य गोष्टींच्या नादी लागून असं म्हटलं की आपण देवाला खिन्न करतो आणि असं म्हटलेलं की आमचा उपयोग अपमानासाठी अयोग्य कामासाठी कधीकधी केला जातो. म्हणून असं म्हटलं की एका मोठ्या घरात जरीही वेगवेगळे पात्र आहेत, काही सन्मानासाठी काही सामान्य कामासाठी. आमचा उपयोग सन्मानासाठी देवाच्या महान कार्यासाठी व्हावा ही जर आपली तळमळ किंवा इच्छा असेल तर आपण फक्त तोंडाने बोलून दाखवणाऱ्या मंडळीप्रमाणे न चालता, कारण हे मोठं घर संत पौलाने हे या पाखंडी किंवा खोट्या शिक्षकांबद्दल लिहिलं आहे की पौलाने असे उदाहरण या वचनात केले आहे की या घराचा पाया सुरक्षित आणि पक्का आहे, कारण देवाने त्या घराला शिक्का मारलेला आहे. देवाची मालकी या घरावर आहे. म्हणजे हा घर मालक म्हणजे तो स्वामी, तो प्रभू स्वतः देव आहे आणि देव आपल्या लोकांना ओळखतो, त्यांना तो जाणतो. 2 तिमोथी 2:10 जे विश्वास ठेवतात त्यांना त्याचे स्वतःचे म्हणून देव ओळख देतो. आपल्यावर शिक्का मारला जातो आणि या घरामध्ये घरातील मंडळीसाठी निरनिराळ्या प्रकारच्या कार्यासाठी देव आपला उपयोग करून घेतो. पुष्कळदा असं वाटतं की मंडळीतले जे सन्माननीय लोक आहेत त्यांचाच देव उपयोग करतो, असं नाही. तर देव सर्वांचा उपयोग करू इच्छितो, कारण देवाची इच्छा ही आहे की तुम्ही आणि आपण सर्व देवाच्या दृष्टीने मौल्यवान आहोत. सोने आणि चांदीची भांडी आणि लाकूड आणि मातीची भांडी ह्या गोष्टी यासाठी समजल्या पाहिजेत की सन्मान प्रसंगी वापरल्या जाणाऱ्या आणि किरकोळ कामासाठी, सर्वसाधारण कामासाठी वापरले जाणारे म्हणजे कचरा पेटीसारखी आपली स्थिती होऊ नये. जर गोष्ट आपल्याला समजून घ्यायची असेल तर स्वतःला नंतर सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यापासून स्वतःला शुद्ध केलं पाहिजे. नंतरच्या गोष्टी म्हणजे 2 तिमोथी 2:20 त्याचा उल्लेख केलेला आहे आणि अपमानाच्या गोष्टी त्यामध्ये सांगितलेल्या आहेत की आम्ही अपमानाच्या गोष्टींपासून शुद्ध केले तर आपल्याला सन्मानाचं पात्र देव बनवणार आहे. मोठ्या घरात केवळ सोन्याच्या व रुपयाचे पात्र असतात असे नाही, तर लाकडाची व मातीची असतात. त्यापैकी कित्येकांचा उपयोग मान मान्यतेच्या कार्यासाठी होतो व काहींचा हलक्या कार्यासाठी होतो. शुद्ध केले तर मान सन्मान आहे. आपण स्वतः तसंच राहिलो, अशुद्धतेने वागत राहिलो तर देव असं म्हटलं की या हलक्या कामासाठी त्याचा उपयोग केला जाईल. जर कोणी स्वतःला शुद्ध करतो तर ते सेवेसाठी स्वतःचे शुद्धीकरण करणं अतिशय गरजेचं आहे. रोमकराच्या पत्रात 12:1 आणि 2 म्हटलं आहे ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे की तुम्ही आपल्या शरीराचा नित्य देवाला यज्ञ करा. आणि जर आपण नित्य देवाला वेगळं यज्ञ करत राहिलो, रोज आपलं शुद्धीकरण करत राहिलो तर देव त्याच्या सेवेसाठी, या महान गौरवासाठी आपला उपयोग करून घेतल्याशिवाय राहणार नाही. पवित्र आणि उपयुक्त होण्यासाठी पवित्र केलेले म्हणजे एखाद्या कार्यासाठी बाजूला करून ठेवलेलं हे जे पात्र आहे, देव असं म्हटलं की जे अतिशुद्ध आणि पवित्र केलेलं आहे त्याचा वारंवार उपयोग करतो महान कार्यासाठी. त्याचप्रमाणे काही लोक इतरांच्या पेक्षा देवासाठी अधिक महत्त्वाचे आहेत, अधिक मोलाचे आहेत, कारण ते पवित्र आणि उपयुक्त असतात. पवित्र आणि उपयुक्त याचा अर्थ मी फक्त देवासाठी वेगळा केलेला आहे, मी फक्त प्रभूच्या कार्यासाठी स्वतःला अलिप्त केलेलं आहे, मी समर्पण माझं केलेलं आहे.
असं स्वतःला मानून जर आपण वागतो तर ते इतरांच्यापेक्षा चांगल्या कामासाठी अधिक तयार असतात. देवाच्या मंडळीमध्ये याचा अर्थ आम्हाला काही गोष्टी समजणं गरजेचं आहे. असा अर्थ नाही की काही ख्रिस्ती इतरांच्यापेक्षा चांगल्या आहेत किंवा काही जण अति आत्मिक आहेत. ज्यांनी स्वतःला शुद्ध आणि पवित्र केलं आणि स्वतःला देवासाठी अधिक उपयोगी व्हावं यासाठी वेगळं करून ठेवलेलं आहे, समर्पित केलेलं आहे, तर ते देवाच्या चांगल्या कामासाठी अधिक उपयोगी आहेत. प्रत्येक चांगल्या कामासाठी देव त्यांचा उपयोग करतो. म्हणून देव त्याच्या लोकांना प्रत्येक चांगल्या कामासाठी वापरू इच्छितो. आता ते काम म्हणजे फक्त प्रभूची सेवा, फुल टाईम मिनिस्ट्री यासाठीच नाही, तर आपण शाळेत आहोत तर शाळेसाठी, दवाखान्यात आहोत तर दवाखान्यासाठी, सरकारी ऑफिसमध्ये आहोत तर त्या कार्यासाठी, घरामध्ये आहे, समाजामध्ये वावरत आहोत, वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय कामधंदा आम्ही करणार आहोत. म्हणजे आमच्या कामाच्या ठिकाणी देवाची इच्छा आहे की तिथंही मी या स्वामीसाठी उपयोगी पडावं. म्हणून वेगळं करून एक समर्पित जीवन जगून जर आपण कार्य करतो तर देव आपल्याला मानासाठी त्याचं कार्यासाठी उपयोगी करतो. मान सन्मान केव्हा घडतो? हे पात्र असं म्हटलं की वेगळं केलेलं आहे, अलिप्त केलेलं आहे. जग ओळखतं की हे लोक आणि आम्ही आमच्यात फरक आहे आणि हा फरक त्यावेळेस दिसतो, प्रगट होतो. मंडळीतला एखादा व्यक्ती बाहेर आहे आणि तो या प्रकारे स्वच्छ जीवन जगणारा, पवित्र निर्मळ जीवन जगणारा आहे, तर लोक समजतात नाही हा करप्ट नाही, हा भ्रष्टाचारी नाही, लाचलुचपत न घेणारा आहे, हा फार विश्वासू आहे, नीतिमान आहे, आणि त्याची छाप इतरांवर वेगळी पडते. कारण त्याने स्वतःला त्या स्वामीसाठी वेगळं करून ठेवलेलं आहे. मग तो मंडळीत असो, समाजात असो, कुठेही असो, त्या कामाच्या ठिकाणी प्रभू आपला उपयोग करतो. त्या साक्षीमुळे लोक देवाची वाहवा करतात, देवाची प्रशंसा करतात आणि देव आपली वाहवा करतो. कारण असं म्हटलं की आपल्यामुळे अनेकांना जर म्हणजे वचनाचा प्रकाश मिळेल तर देव त्या व्यक्तीची वाहवा करतो. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःला शुद्ध करते आणि स्वतःला सन्मानाचे पात्र म्हणून देवासमोर ठेवते, उपलब्ध करून ठेवते की देवा तू माझा उपयोग कर, देवासाठी स्वतःला उपलब्ध करून ठेवलेला आहे, तर देव त्यांचा उपयोग करतो. जर आपण देवाला होऊन समर्पित होत नाही, देवाला होऊन आपण सांगत नाही की देवा तू माझा उपयोग कर, तर देव तोपर्यंत करणार नाही. आणि म्हणून देव मंडळीतील प्रत्येक सभासदांकडं या प्रकारे पाहत आहे की त्या स्वामीच्या उपयोगी पडणारं आम्हाला जर पात्र बनायचं आहे तर ते फार मौल्यवान पात्र असलं पाहिजे. सोनं चांदी अशा मौल्यवान किमतीवान असं हे आपलं जीवन असलं पाहिजे. ह्याची किंमत, ह्याचं मूल्य कसं ठरलं जातं? कारण आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं निर्दोष आणि पवित्र रक्त जे आहे ते अनमोल आहे. त्या रक्ताने आम्ही स्वतःला शुद्ध केलं पाहिजे. आणि जर हे शुद्धीकरण तुम्ही आणि मी करून घेतलेलं आहे तर आपल्याला मूल्य येणार आहे. आपली किंमत या सोन्या चांदीपेक्षा अधिक ठरणार आहे आणि आपण किमतीवान बनणार आहोत. हा स्वामी त्या पात्राला त्याच्या कार्यासाठी उपयोगी करणार आहे. आणि म्हणून या जगामध्ये देवाने आम्हाला कसे उपयोगात आणावे? तर आम्हाला सन्मानाचं पात्र म्हणून अथवा अपमानाचं पात्र म्हणून हलक्या कामासाठी, हे आपल्या हातात आहे. आणि या चित्रामध्ये आपल्याला या गोष्टी पौलाने समोर ठेवलेल्या आहेत. आपण देवाच्या घरामध्ये सोन्याचे पात्र बनू शकतो केवळ जे आत्म्याचे, असं म्हटलं की पवित्र आत्मा आपलं शुद्धीकरण करतो, आमचं पवित्रीकरण करतो, आणि मग आपल्या जीवनामध्ये ती फलप्राप्ती, पवित्र आत्म्याची फळं आपल्या जीवनातून दिसतात. ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये
ह्या पवित्रीकरणाचा उद्देश हा आहे की हे ख्रिस्तीपणाचे, हे चांगुलपणाचे ही फळं, जो देवाचा स्वभाव आहे, जे देवाचे गुणधर्म आहेत, ते आपल्याकडून इतरांना दिसली पाहिजेत. देवालाही त्याची चव येईल, इतरांनाही त्याची चव ही घेता येईल, चाखता येईल की खरोखर हे देवाचे लोक आहेत, हे ख्रिस्ताचे लोक आहेत आणि हे प्रीतीने भरलेले आहेत. यांच्या ठाई शांती आहे, या लोकांच्या ठाई सत्यता आहे. आणि आपल्याला माहीत आहे की हे सर्व प्रभूपासून मिळतं. केव्हा होतं? आपण आपलं मूल्य ओळखलं तर. मी देवाच्या घरातला, मी देवाच्या कुटुंबातला आहे आणि देवाच्यासाठी मी उपयोगी पात्र बनण्यासाठी मी मौल्यवान असं ठरलं पाहिजे. आणि ती मूल्य आपल्या ठाई येण्यासाठी रोज प्रतिदिनी आपण वचनरूपी जलस्नानाने, या प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने आपण स्वतःला जर शुद्ध करत राहिलो तर देव या पात्राचा उपयोग केल्याशिवाय राहणार नाही. स्वतःला कसे शुद्ध करावे? 2 तिमोथी 2:22 आणि 23 या वचनामध्ये सांगितलेलं आहे. तर तिथं म्हटलेलं आहे, तरुणपणाच्या वासनापासून दूर पळ आणि शुद्ध मनाने प्रभूचा धावा करणाऱ्यांबरोबर नीतिमत्व, विश्वास, प्रीती, शांती ह्यांच्या पाठीस लाग. मूर्खपणाच्या व अज्ञानाच्या वादविवादापासून दूर राहा, कारण त्यापासून भांडणे उत्पन्न होतात, हे तुला ठाऊक आहे. 3 गोष्टी संत पौलाने तिमोथेला सांगितलेल्या आहेत की आम्हाला स्वतःला शुद्ध करण्यासाठी पौल म्हणतो की तरुणपणाच्या वासनापासून दूर पळ. दूर पळायचं आहे याचा अर्थ ह्या तारुण्यामध्ये हे जे तरुणपणाचं जे वासनेचं जीवन आहे त्यापासून आम्हाला दूर पळायला पाहिजे. आपल्याला योसेफाचं उदाहरण माहीत आहे की योसेफावर ज्यावेळेस तो प्रसंग ओढवला त्यावेळेस योसेफ त्या ठिकाणी न थांबता तिथून पळाला. आणि पळाला त्यावेळेस असं म्हटलं की त्याचं अंगरखा त्या स्त्रीने ओढून घेतला. योसेफ तरुण होता आणि तरुणपणाच्या वासनेपासून तो दूर पळाला. आणि तीच उपमा या ठिकाणी संत पौल सांगत आहे की जर आम्हाला स्वतःला शुद्ध करायचं आहे तर ह्या वासनेपासून आम्हाला दूर पळायला पाहिजे, आपल्याला सावध राहिलं पाहिजे. आणि जर आपल्याला पळायचं आहे तर कुठं गेलं पाहिजे? संत पौल या ठिकाणी सांगत आहे की आणि शुद्ध मनाने प्रभूचा धावा करणाऱ्यांबरोबर, जे देवाच्या मंडळीमध्ये देवाचे वडीलजन आहेत, प्रभूचे संतजन आहेत, असं म्हटलं की ते शुद्ध अंतकरणाने देवासंगती नित्य बोलतात, प्रार्थना करतात, धावा करतात. आणि त्यांच्याबरोबर नीतिमत्व, विश्वास, प्रीती, शांती यांच्या पाठीस लाग. यांच्या पाठीस लाग म्हणजे जसं आपल्याला प्रभूचं वचन सांगतं मत्ती 6:25 6:33-34 की प्रथम तुम्ही त्याचं राज्य, त्याची धार्मिकता मिळवण्यासाठी खटपट करा, म्हणजे याबरोबर याही गोष्टी तुमच्या पाठीस धावत येतील. अनुवादाच्या पुस्तकामध्ये 28व्या अध्यायामध्ये म्हटलं की हे सर्व वरदानं तुझ्या पाठीस धावत येतील. आणि या ठिकाणी संत पौल म्हणत आहे की आम्ही कोणत्या गोष्टींच्या पाठीस लागावं? ह्या वाईटांच्या मागं, या पापामागं नाही, परंतु त्यापासून दूर पळावं. आणि म्हणून म्हटलेलं की या तिमोथेला संत पौल तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळायला सांगत आहे. आणि मग जे शुद्ध अंतकरणाने प्रभूचा धावा करणारे जन आहेत त्यांच्याबरोबर, म्हणजे देवाच्या मंडळीमध्ये जे नीतिमान म्हणवणारे लोक आहेत, जे प्रभूवर विश्वास ठेवणारे लोक आहे, जो विश्वासणाऱ्यांचा समूह आहे, त्या विश्वासामध्ये ते एकमेकावर करत असलेली प्रीती, प्रभूची प्रीती दाखवतात. ते प्रभूचं प्रेम जे त्यांच्यामध्ये आहे, त्या प्रभूच्या प्रेमाने आम्ही भरून गेलं पाहिजे. आणि असं म्हटलं की जी प्रभूची शांती त्यांच्या अंतकरणामध्ये राज्य करत आहे.
पौल या ठिकाणी पौलाला म्हणत आहे की नीतिमत्व, विश्वास, प्रीती आणि शांती यांच्या पाठीस लाग. म्हणजे जे देवाचे गुण आहेत, जो देवाचा स्वभाव आहे, ते मिळवण्यासाठी तू त्यांच्या मागे धाव. आणि आपण स्वतःला शुद्ध करत आहोत, तर त्याचा अर्थ संत पौल आणखीन आपल्याला सांगत आहे की मूर्खपणाच्या व अज्ञानाच्या वादविवादापासून दूर राहा. हे मूर्खपणाचं जे शिक्षण आहे, हे जे हुमनाय आणि फिलेत यांनी मंडळांमध्ये पसरवलेलं आहे, पौल म्हणतो की त्यापासून तू स्वतःला दूर ठेव. कारण त्यांच्याबरोबर वाद घालणं, वादविवाद करणं, त्याच्यामुळे भांडणं उत्पन्न होतात, हे तुला ठाऊक आहे. आणि या भांडणांचा परिणाम असं म्हटलं की फुटीमध्ये होणार. आणि पौल म्हणतो की प्रभूच्या दासाने भांडू नये. वादविवाद टाळावे. अज्ञानाचं जे मूर्खपणाचं आणि अज्ञानाचा वादविवाद आहे ते आपण टाळले पाहिजे. आणि जे कलह आहेत किंवा कलह निर्माण करणारे आहेत त्यांच्यापासून दूर राहिलं पाहिजे. खोट्या शिक्षणापासून. देवाच्या लोकांना, देवाच्या मंडळीमध्ये वावरत असताना ह्या गोष्टी समजल्या पाहिजे की कधीकधी आपण म्हणतो की नाही, हे पण चांगलं आहे, ऐकू द्या, परंतु संत पौल यापासून दूर राहायला सांगत आहे. त्याऐवजी नीतिमत्व, विश्वास, प्रेम, शांती यांच्या पाठीस आपण लागलं पाहिजे. आणि ह्याला शुद्धीकरण म्हटलेलं आहे. नेहमी चांगल्या गोष्टींच्या पाठलाग करणं. चांगल्या गोष्टींचा पाठलाग करणं म्हणजे जे शुद्ध अंतःकरणाचे आहेत. आणि आपल्याला प्रभूच्या त्या 10 धन्यवादामध्ये म्हटलेलं आहे, जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. देवाच्या मंडळीमध्ये असलेले देवाचे जे नीतिमान लोक आहेत त्यांच्या सहवासामध्ये वावरणं. म्हणून आम्हाला ह्या 2 गटापैकी जो देवाला उपयोगी पडणारा, जे स्वतःला मौल्यवान पात्र म्हणवणारे, सुवर्णपात्र, चांदीचे पात्र किंवा पवित्र शुद्ध केलेले पात्र, वेगळे केलेले पात्र आहेत, ते स्वामीला उपयोगी पडणार आहेत. तुम्हाला आणि मला यासाठी ह्या लोकांच्या सहवासामध्ये वावरणं गरजेचं आहे. आणि शांतीचा मार्ग अवलंबणं, हे पौल या गोष्टी आम्हाला शिकवतो. विनाकारण वादविवाद करणं, विनाकारण भांडत राहणं, या गोष्टीमध्ये स्वतःचा नाश करून घेणं आहे. आणि हे खोटे शिक्षक हेच करतात. त्यांना आवडतं वादविवाद करणं. रोमकराच्या पत्रामध्ये जो मार्ग दिलेला आहे शुद्ध होण्यासाठी, आपण इतरांच्या सोबत शांतीने जर राहिलो, शांतीने राहण्याचा प्रयत्न केला आणि विनाकारण मूर्खपणाच्या वादविवादामध्ये न पडता या अज्ञानी वादापासून दूर राहिलो, तर आपण स्वतःला स्वच्छ ठेवणारे लोक आहोत. आणि मग आपण विचलित होणार नाही, आपलं मन अस्थिर होणार नाही. ह्या गोष्टी समजण्यासाठी या घरामध्ये जी आपल्याला गृहसंहिता दिलेली आहे ती देवाच्या मंडळीमध्ये आम्हाला समजणं फार गरजेचं आहे. देव कोणाचा उपयोग करतो? या मौल्यवान पात्रांचा उपयोग करतो. या हलक्या कामासाठी, अपमानाच्या कामासाठी. याचा अर्थ हे जे पाखंडी आहेत, जे खोटं शिक्षण पसरवणारे आहेत, देव त्यांचा उपयोग करत नाही. उलट त्यांचा शेवटपर्यंत, त्यांचा शेवट नाशासाठी आहे. कारण पौल त्यांना म्हणतो फक्त पोट हे त्यांचं दैवत आहे आणि हा नाश हा त्यांचा शेवट आहे. आम्ही जर ह्या देवाच्या वचनाप्रमाणे ऐकलं नाही, आपण ह्या वासनेपासून दूर पळालो नाही, जर आपण या व्यर्थ वादविवाद टाळले नाहीत, तर आपण कदाचित वाहवत जाईल आणि शेवटी आपला नाश आपण करून घेऊ. त्यापेक्षा पौल जो सल्ला देत आहे तो आम्ही समजला पाहिजे. मान मान्यतेसाठी जे पात्र राखून ठेवलेले आहेत ती आपण बनावेत. ती बनण्यासाठी तुम्हाला आणि मला शुद्धीकरणाशिवाय दुसरा मार्ग नाही आणि तो स्वीकारणं आज आपल्याला गरजेचं आहे.
पौलाने या वचनांमध्ये खरे ख्रिस्ती जे विश्वासणारे आहेत त्यांच्या संबंधातून आणि जे खोटे शिक्षक आहेत त्यांचा फरक आपल्याला दाखवलेला आहे. आणि हे वर्णन करत असताना 16 ते 18 या वचनांमध्ये पुढे संत पौलाने काही गोष्टी सांगितलेल्या आहेत आपल्याला. अनितीच्या रिकाम्या वटवटीपासून दूर राहा. अशा वटवटी करणारे अभक्तीत अधिक सरसावतील आणि त्यांचे शिक्षण काळपुळीसारखे चरेल. त्यांच्यापैकी हुमनाय व फिलेत हे आहेत. देवाच्या मंडळीमध्ये अगदी आरंभापासून हे खोटं शिक्षण पसरलं गेलेलं आहे. ते आज तागायत आलेलं आहे. नवीन नवीन शिक्षण पसरत आहे. आता आजच्या काळामध्ये ते यरुशलेम माता म्हणून अनेकदा आपल्याला समजत नाही ते शिक्षण काय आहे. नगरकडे गेलो त्या ठिकाणी अनेक म्हणजे त्या कोरियाकडून स्पॉन्सर घेऊन लोक आलेले आहेत. त्यांनी अनेकांना पगारी नोकर म्हणून ठेवलेले आहेत, सेवक म्हणून, आणि ते घरोघर देवाचं वचन शिकवतात. अनेक लोक म्हणतात अरे ते फार चांगले सेवक आहेत, त्यांचं शिक्षण अतिशय नवीन आहे. पण त्याचा अर्थ काय आहे ते शेवटी येतात यरुशलेम माता. म्हणजे परमेश्वर हा आमचा देव आहे आणि यरुशलेम ही आमची माता आहे. आणि मग त्या कोरिया देशामध्ये परमेश्वर हा वेगळाच आहे, ती माता ही वेगळी आहे. त्याचा खोल अर्थ तुम्ही समजून घ्या यरुशलेम मातेचा. पाखंडी मते पूर्वी पेंटिकॉस्टल लोक, मग हिलिंग मिनिस्ट्रीवाले हे आपण त्या गोष्टी भूतबाधा करणारे, त्याच्यानंतर आता हे नवीन नवीन पाखंड मंडळांमध्ये येत चाललेलं आहे. हे आम्हाला समजलं पाहिजे. आणि संत पौलाने या गोष्टीवर फार भर दिलेला आहे की अनितीच्या रिकाम्या वटवटीपासून दूर राहा. हे लोक येतात वादविवाद घालतात. शास्त्र त्यांचं पाठ आहे असं नाही, फक्त ठराविक वचनच त्यांचे पाठ आहेत. त्यांना तेच खोटं शिक्षण लोकांमध्ये द्यायचं म्हणून त्या वचनाचाच ते उपयोग करतात. आणि मग त्यांचे शिक्षण काळपुळीसारखे चरेल. आणि त्या आपल्याला माहीत आहे की त्या पोळ्या ज्यावेळेस उभरतात त्या एकसारख्या वाढत राहतात. तसं हे पाखंडी शिक्षण हे वाढत जातं. जे ते सत्याविषयी चुकले आहेत आणि पुनरुत्थान होऊन गेले आहे असं ते म्हणतात. ते पौलाच्या काळातलं आहे, होऊन गेलं आता पुनरुत्थान. त्या सेवंथ डे ॲडव्हेंटिस्टचं एक तत्व आहे, अहो ते स्वर्गारोहण होऊन गेलेलं आहे. आणि मग ते सण किंवा तारीख पण सांगतात. 1914 साली स्वर्गारोहण होऊन गेलेलं आहे. मंडळी अंतराळामध्ये घेतली गेलेली आहे. मग आपण खाली कोण राहिलेले आहोत? हो, आपण महासंकटा काळातले लोक आहोत. आता ते फक्त 7 वर्षाचं महासंकटाचा काळ आहे, पण ते म्हणतात आपण 1000 वर्षाच्या काळामध्ये आपण वावरत आहोत. आजच्या काळामध्ये आपल्याला समजत नाही हे खोटं शिक्षण कसं पसरत आहे. आपण यापासून दूर राहिलं पाहिजे. कारण वाचायला ऐकायला ते फार बरं वाटतं, पण वाहवत जाऊ नये. आपण त्यामध्ये स्थिरावू नये, त्यापासून दूर झालं पाहिजे. आणि म्हणून पौलाने हे खोटे शिक्षक आणि त्यांच्यामधील फरक दाखवण्यासाठी या गोष्टी सांगितलेल्या आहे. पात्रांच्या द्वारे 2 प्रकारच्या गट आहेत, सोनं आणि चांदी, लाकूड आणि माती. आपल्याला माहीत आहे की अग्नीने परीक्षा होईल. त्या सोनं आणि चांदी कितीही वितळली तर ते प्युअर राहणार आहे. त्याच्यातली घाण, त्याच्यातले डाग, त्याची मलिनता निघून जाणार, ते अधिक शुद्ध होणार. परंतु लाकूड, पेंडा, गवत, माती हे जळून भस्म होणार आहे, राख होणार आहे. ह्या खोट्या शिक्षणाचं या प्रकारे अंत होणार आहे. न्यायाच्या दिवशी त्या अग्नीत भट्टीत जाळलं जाणार आहे. आज आपण जे विश्वासणारे देवाचे लोक म्हणवणारे आहोत, जे येशू ख्रिस्ताला गौरव देऊ इच्छितात, असं म्हटलं की या घराचा मुख्य प्रमुख पुढारी तो ख्रिस्त आहे. आणि तो तुम्हाला आणि मला तो सन्मानित करू इच्छितो आहे. आणि तो एक दिवस असा येणार आहे की सर्वांच्या समोर तो आम्हाला सन्मानित करणार आहे. आणि आपल्या पाठीवर थाप मारली जाणार आहे, शाबास भल्या आणि विश्वासू दासा. या पाखंडाच्या मागं,
या खोट्या शिक्षणाच्या मागं तू धावला नाहीस, त्याच्यापासून तू दूर राहिलेला आहे. तरुणपणाच्या वासनेपासून तू स्वतःला सावध केलेला आहे, त्यापासून पळालेला आहे. आणि या पापिष्ट, या वाईट, या ज्या गोष्टी आहेत त्यापासून स्वतःला दूर राखलेला आहे. तू आपलं शुद्धीकरण, तू आपलं पवित्रीकरण देवाच्या वचनाप्रमाणे करत राहिलेलं आहे. स्वामीने, प्रभूने तुमचा आणि माझा उपयोग कामासाठी केलेला आहे आणि त्याच्याबद्दल आपल्याला त्यावेळेस ती सन्मानाची थाप आपल्याला मिळणार आहे. मूल्यवान व सुंदर अशा पात्रांचा उपयोग देव मेजवानीमध्ये, स्वर्गाच्या राज्यामध्ये करणार. मेजवानी म्हणजे आपल्याला माहिती की राजांच्या पंक्तीमध्ये बसल्यानंतर त्या सोन्या चांदीच्या पात्रांमध्ये अति मान सन्मानाचं ते पात्र आपल्याला केलं जाईल. आणि मग या महागड्या, असं म्हटलं की या मौल्यवान अशा या पात्रांना किती सन्मान मिळेल. इंग्लंडच्या राणीबद्दल असं म्हणतात की तिच्या त्या महालातले पात्र, हिऱ्यांचे मुकुट आणि हे सगळं वैभव त्या मेजवानीमध्ये, असं म्हटलं की ह्या पात्रांचा इतकी चकाकी आणि असं म्हटलं की ती शोभा पाहून, हे सर्व गौरव पाहून असं मन प्रसन्न होतं. प्रभूला देवाच्या राज्यामध्ये ह्या पात्रांचा या प्रकारे आमच्याकडे पाहून देवाचं मन हर्षित होईल आणि देव आमच्याद्वारे हर्षित होऊन तो प्रसन्न होईल. म्हणून आपल्याला जे देवाच्या वचनाचा विश्वासूपणे उपयोग करतात, अशा सेवकांचा सुद्धा देव अशाच प्रकारे सौंदर्य आणि गौरव देण्यासाठी उपयोग करणार आहे. ते देवाच्या राज्यात चकाकतील, झळकतील, शोभायमान ते बनणार आहेत की पहा यांनी या जगात असताना या प्रकारचं कार्य केलेलं आहे. हे खोटे शिक्षक ते मोठमोठे भारूड, असं म्हटलं की मोठमोठे गाठोडे देवासमोर आणतील आणि देवाला म्हणतील, देवा तुझ्या नावाने मी हे केलं, ते केलं, ते केलं, हे शिक्षण दिलं, ते या प्रकारचे चमत्कार केले. प्रभू म्हणतो मी तुम्हाला ओळखत देखील नाही. अहो अधर्म करणाऱ्यांना तुम्ही माझ्यापासून निघून जा. किती वाईट. असं म्हटलं की त्या गोष्टी आम्हाला ऐकायला आपल्या कानावर पडू नये. आणि या हलक्या कामांमुळे, हलक्या म्हणजे या अयोग्य गोष्टी, या खोट्या पाखंडी शिक्षणामुळे आमचा नाश होऊ नये म्हणून आपण लाकूड, पेंडा, गवत, माती न बनता ज्या अग्नीमध्ये आपल्याला टाकलं जाणार आहे त्यासाठी सोनं आणि चांदी, मौल्यवान धातूचे पात्र आपण बना. म्हणून तिमोथे या नावाचा अर्थ काय आहे? 2 ग्रीक शब्द मिळून तिमोथी हे नाव बनलेलं आहे आणि ज्या नावाचा अर्थ आहे देवाचा सन्मान करणारा. तिमोथी या नावाचा अर्थ आहे देवाचा सन्मान करणारा. ग्रीक शब्दांपासून, 2च ग्रीक शब्दांपासून हे नाव बनलेलं आहे. आज तुम्ही आणि मी आपलं नाव ख्रिस्ताच्या द्वारे एक वेगळं नाव धारण करून असं म्हटलं की आपण ख्रिस्ती आहोत, विश्वासणारे आहोत, तारलेले आहोत, हे नाव धारण करून देवाचा सन्मान करणारा तुम्हाला आणि मला बनायचं आहे. देवाचा सन्मान करणारा जर आपल्याला बनायचं आहे तर कशा प्रकारे देवाच्या नावाचा सन्मान होणार आहे? तर आपल्या नावाप्रमाणे राहण्यास पौलाने त्याला उत्तेजन दिलेलं आहे. तिमोथेला म्हणतो की तिमोथ्या, तुझ्या नावाचा इतका अर्थ चांगला आहे, तू देवाचा सन्मान करणार आहे, तर त्या नावाला शोभेल असं तू वाग. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आपण देवाचं मानाचं पात्र जर आपल्याला बनायचं आहे तर आपली प्रतिष्ठा मलिन होऊ नये म्हणून आपल्याला सांभाळायचं आहे. आणि त्यामध्ये संत पौलाने या वचनांमध्ये काहींचा हा शब्द उच्चारलेला आहे. अप्रतिष्ठेच्या पात्रांसंबंधी त्याचा उल्लेख केलेला आहे की पौल तिमोथेला ताकीद देतो की खोट्या शिक्षकांपासून स्वतःला दूर राख. आणि आज आपल्याला जरी खोटं शिक्षण आपल्याकडे आलेलं नाही, आपण त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही,
परंतु तरी पण आजच्या काळामध्ये देखील आपल्या खानाची खास जिरवण्यासाठी आपण अनेक गोष्टी ऐकतो. इकडून ऐक, तिकडून ऐक, मोबाईलमधून ऐक, टी व्हीमधून ऐक, आणि अनेक संदेश ते अनेक वेगवेगळे आपल्या कानावर पडतात. आपण म्हणतो अरे तो किती चांगला बोलतो, तो किती चांगलं शिकवतो, किती आणि आपण ऐकतो त्या कानातून आपल्या अंतःकरणामध्ये त्या गोष्टी जातात आणि आपलं मन आपण बेचैन करून घेतो. प्रियानो, आज तुम्ही आणि मी या स्वामीला उपयोगी पडण्यासाठी आपण या पाखंडापासून, या खोट्या शिक्षणापासून स्वतःला दूर राखलेलं आहे का? जी भेसळ देवाच्या वचनामध्ये ज्यांनी केलेली आहे त्या गोष्टीपासून आपण स्वतःला दूर केलेलं आहे का? धार्मिक जगामध्ये देवाने आम्हाला जीवन जगण्यासाठी ठेवलेलं आहे आणि नोहा त्या काळामध्ये नीतिमान ठरला. जे जुन्या काळामध्ये होऊन गेलेले महान व्यक्ती आहेत, मग इयोब असो, नोहा असो, अब्राम असो, या सगळ्यांच्या जीवनामधलं हे नीतिमत्व आपल्याला समजलं पाहिजे की जगाची परिस्थिती वाईट होती. जग अतिशय घाणेरड्या प्रकारचं जीवन जगणारे होते, परंतु ते स्वतःला नीतिमान, धार्मिक असं जीवन ते जगले. देवाच्या मंडळीमध्ये, देवाच्या कुटुंबामध्ये, या मोठ्या घरामध्ये तुम्हाला आणि मला या प्रकारचं जीवन जगायचं आहे. आणि हा संत पौलाचा सल्ला आपल्याला स्वीकारायचा आहे की आम्ही तरुणपणाच्या वासनेपासून स्वतःला दूर ठेवलं पाहिजे, आपण पळालं पाहिजे त्यापासून. शुद्ध मनाने प्रभूचा धावा करणाऱ्यांबरोबर म्हणजे त्यांच्या सहवासामध्ये आपण राहिलं पाहिजे आणि देवाकरता उपयोगी पडण्यासाठी स्वतःला स्वच्छ, शुद्ध आणि पवित्र केलेलं आणि स्वतःला प्रभूसाठी उपलब्ध करून ठेवलेलं असं पात्र बनवलं पाहिजे. तेव्हा देव तुमचा आणि माझा उपयोग करून घेणार आहे. म्हणून प्रियांनो, आज या वचनाकडून तुम्हाला आणि मला ज्या गोष्टी स्वतःला लागू करायच्या आहेत त्या ह्याच आहेत की पौलाने सल्ला दिला तिमोथेला, तिमोथेने तो मानला, तिमोथेने वडिलांना, तिमोथेने मंडळीला, तरुणांना तो धडा दिला आणि त्या काळातील ज्या लोकांनी यावर विश्वास ठेवला आज, त्यामुळे आज हा विश्वास आपल्यापर्यंत आलेला आहे, शुद्ध वचन आपल्यापर्यंत आलेलं आहे. या काळामध्ये तुम्हाला आणि मला देखील तसं जीवन जगून स्वतःला या पापापासून, या सर्व वाईटापासून दूर राखून स्वतःला अलिप्त ठेवलं पाहिजे. देव आपला उपयोग करेल, त्याच्या महान महान सन्मानासाठी, गौरवासाठी तो आपला उपयोग करणार आहे. म्हणून देवाच्या दृष्टीने सर्व मूल्यवान आहेत. जे स्वतःला अलिप्त करून ठेवलेले, ज्यांनी स्वतःला येशूच्या रक्तामध्ये धुतलेलं आहे, पवित्र आणि शुद्ध केलेलं आहे, देव आमचा देवाच्या मंडळीमध्ये, देवाच्या राज्यामध्ये, जेथे कोठे देवाने आम्हाला ठेवलं आहे तेथे तो उपयोग केल्याशिवाय राहणार नाही. आणि एक दिवस आमचा सन्मान प्रभूपासून होणार आहे. म्हणून देव माफ करो, आज या वचनांच्याद्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वाद देऊ आणि देवाच्या मंडळीमध्ये वावरत असताना या गृहसंहितेमध्ये जे दिलेलं शिक्षण आहे, नियमावली आहे, ती पालन करून आपण कुटुंबात, आपण मंडळीत, आपण समाजात देवाच्या इच्छेप्रमाणे आपण वागू, त्याला प्रसन्न करू. देव माफ करो, आपल्याला आशीर्वाद देऊ. थँक्यू. प्रियजन हो, अतिशय स्पष्ट देवाचं पवित्र वचन आमच्याकडे आलेलं आहे. आलेल्या या वचनाचा स्वीकार करूया व शुद्धता ही फार महत्त्वाची आहे, कारण की शुद्ध जीवन जगूनच आम्ही प्रभूचं गौरव करू शकतो व त्याच्यासाठी मानाचं उपयोगी असं पात्र बनू शकतो. आजच्या वचनाच्या सेवेसाठी मी सन्माननीय रेव्हरंड जे.एच. पठारे पाळक साहेब आपला आभार मानतो व ऐकलेल्या वचनानुसार जीवन जगण्यासाठी प्रभुदेव बाप आपल्या सगळ्यांना त्याची कृपा देव, या आपण प्रार्थना करू. सेनाधीश परमेश्वर पित्या, आम्ही तुला धन्यवाद देतो. संत पौलाच्या द्वारे तिमोथेला जो सल्ला दिला तोच सल्ला आज सकाळी तू आम्हाला देखील देतोस. प्रभू, तुझ्यासाठी एक मानाचं उपयोगी पात्र आम्ही सगळेच आहोत. ज्या ज्या क्षेत्रामध्ये तू आम्हाला ठेवलेलं आहे, जे जे काम तू आम्हाला दिलेलं आहे, त्या प्रत्येक कामामध्ये आम्ही एक मानाचं पात्र बनावं
व तुझी सुवार्ता आमच्या कामातून, आमच्या जीवनातून इतरांपर्यंत पोचावी यासाठी तू आमचा उपयोग करून घे. शुद्धता गरजेची आहे आणि म्हणूनच सर्व प्रकारच्या वासनेपासून तू येथे बसलेल्या आम्हा सगळ्यांचं रक्षण कर. शुद्ध जीवन जगून तुला आवडणारं पात्र बनण्यासाठी तुझी कृपा दे. आम्ही पाळकसाहेबांच्या सेवेसाठी, आरोग्यासाठी प्रार्थना करतो. तू त्यांना सहाय्य कर. त्यांच्या परिवाराला तू सांभाळ. आपला कृपेचा वर्धहस्त त्यांच्यावर असू दे. आजच्या वचनाच्या सेवेसाठी पुन्हा एक वार प्रभू आम्ही तुला उंचवितो व आलेल्या वचनानुसार जीवन जगण्यासाठी तुझ्याकडे आम्ही विनंती करतो. तू आम्हाला सहाय्य कर. या सप्ताहामध्ये ज्याही कार्यक्रम आहेत, प्रार्थना आहेत, त्या सगळ्या देवबापा आशीर्वादित होऊ दे व याद्वारे तुझा गौरव करून घे. प्रार्थना तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि सुमधुर नावात केली म्हणून तो ऐक. आमेन. या आपण सर्व आपल्या जागेवर उभं राहू. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू आणि प्रभूच्या प्रार्थनेनंतर मी रेव्हरंड जयेश पठारे पाळकसाहेब आपणाला विनंती करेन, आपण पुढे या, आशीर्वाद द्या व आशीर्वादानंतर एक गीत गायन करू. एकमेकांना सलाम करून आजची भक्ती समाप्त करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाओ. तुझे राज्य येव. जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे. आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडितो तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास सर्व वाईटापासून सोडील. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. तुम्हास पतनापासून राखण्यास आणि आपल्या ऐश्वर्ययुक्त सानिध्यात निर्दोष असे उल्हासाने उभे करण्यास जो समर्थ आहे, अशा आपल्या उद्धारक एकाच देवाला, येशू ख्रिस्त आपला प्रभू, याच्याद्वारे गौरव, महिमा, पराक्रम व अधिकार ही युगारंभापूर्वी, आता व युगानुयुग आहेत. आमेन. आणि आता आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या मंडळीतील सर्व लहान थोर सभासदांबरोबर, आमच्या एस.ए. चर्चच्या सर्व मंडळ्यांबरोबर, SM ट्रस्टच्या सेवाकार्याबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.